नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी नितीन पिसाळ, धेनुटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने आपले सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो। आज शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी धेनु ॲप मार्फत मोफत वेबिनारचे आयोजन केलेले आहे। आजच्या या वेबिनार मधून आपणास प्रयोगशील शेतकऱ्याची प्रेरणादायी यशोगाथा उपलब्ध करून देत असताना खरंच खूप आनंद होत आहे। सर्व शेतकरी व पशुपालक बांधवांना मी एक प्रथमतः विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या धेनु इंडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करावे। आपण सर्वजण दर शनिवारी तर नक्की वेबिनार ऐकतात, परंतु आपल्याकडून सबस्क्रिप्शन करायचं राहून गेलं असल्यास ते आपण सबस्क्रिप्शन करावं असं मी सर्व शेतकरी तसेच पशुपालक बांधवांना विनंती करतो, जेणेकरून आपणाला दर शनिवारी असणाऱ्या वेबिनारचे नोटिफिकेशन मिळतीलच। धावपळीच्या युगात दुग्ध व्यवसायात दूध संकलनापासून ते दूध विक्रीपर्यंत सध्या सगळीच कामे ऑनलाईन पद्धतीने झाली आहेत। त्याच अनुषंगाने पशुपालन व दुग्ध व्यवसायातही सॉफ्टवेअरचा वापर व्हावा व त्या आधारे आपला व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने करता यावा या उद्देशाने धेनु ॲपने हे पाऊल उचलले आहे। शेतकरी व पशुपालक बांधवांसाठी धेनु ॲप ही खरंच काळाची गरज बनली आहे, कारण व्यवसायासाठी ज्याप्रमाणे पैसा महत्त्वाचा असतो त्याप्रमाणे त्या व्यवसायातून पैसा कमवण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाची खूप गरज असते। आज धेनु ॲपच्या मदतीने महाराष्ट्रभरातील कित्येक शेतकरी डिजिटल पद्धतीने जनावरांची खरेदी विक्री करतात, तसेच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतात व आपल्या दुग्ध व्यवसायात बदल देखील करतात। त्यामुळे त्यांचे एकात्मिक कष्ट कमी होऊन दूध उत्पादन वाढताना दिसून येत आहे। तरी आपण सर्वांनीही धेनु ॲपचा पुरेपूर वापर करावा व आपल्या दुग्ध व्यवसायात वाढ करावी, तसेच इतर पशुपालकांनाही त्याचे महत्त्व पटवून द्यावे। विशेष करून सांगायचे झाले तर पशुपालन व दुग्ध व्यवसायातील अत्याधुनिक माहिती देणारे धेनु ॲप हे सर्व शेतकरी तसेच पशुपालक बांधवांसाठी प्ले स्टोअर वरती मोफत उपलब्ध आहे। त्याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा। नमस्कार नमस्कार नमस्कार, सगळे जमले का? बरं, तर मी तुम्हाला सांगितलं होतं हे धेनु ॲप वापरायला अतिशय सोपं आहे म्हणून। ॲप उघडल्यावर जे समोर दिसतं ना तिथेच सगळं आहे। तरी पण काही शंका जर असतील तुम्हाला तर नक्की मला विचारा। अहो त्यासाठीच तर आपण सगळे जमलोय ना, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाकतो तुम्हाला। इंग्रजी आहे समज, समजा घोटाळा, एक बी सबूत कळना। अहो नाना, सगळं करता येते। आधी बघा तिथेच भाषा बदलता येते, म्हणजे तुम्हाला आपोआपच कळेल काय कसं करायचं ते। अशी भाषा बदलत असती होय? उगीच आपलं काहीतरी। तुम्हाला भाषा पण बदलता येते, म्हणजे त्यात जे लिहिलंय ना ते समजायला तर हवं ना तुम्हाला। मी देतो तुम्हाला भाषा बदलून। बरं, अजून काही शंका आहे का? लगा तात्या, समजीत जमल्या ती कसली सभा म्हणायची, काय रसाच्या? अरे ते धेनु ॲपचं बोललो होतो ना तुला। अरे एकदम बेस आहे बघते, मी घेतलंय आणि आमच्या सगळ्या मित्रांना पण घ्यायला सांगितलंय। ॲप कसलं, मित्रच आहे आपला, आपल्याला मदत करणारा। अगदी बरोबर, पण त्याच्याशी मैत्री करायला या लोकांना अडचणी आल्या, म्हटलं या एकत्र आपण सोडवू, नाही का? अरे लका, एक प्रकारची शाळाच आहे म्हणायची की ही। आता धेनु नाही का करत एवढी मदत? चला, नाहीतर उगच आपल्या इतरच गप्पा रांगायच्या। बरं विलास काका, तुम्ही काय म्हणत होता? जनावरांच्या खरेदी विक्रीला कसा काय उपयोग आहे याचा? अहो फारच उपयोग होणार आहे याचा। एकतर तुमच्या जनावरांची प्रोफाईल असणार यात, बरोबर? प्रोफाईल म्हणजे काय तर तुमच्या जनावराची सगळी माहिती, हे एक झालं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना जनावर विकायचंय किंवा ज्यांना विकत घ्यायचंय त्यांची यादी मिळते तुम्हाला इथे। इथेच बाजार भरणार की काय? हा, तसंच काहीसं। ती माहिती तुम्हाला मिळाली की तुम्ही त्यांना संपर्क साधायचा, झालं। अहो सोपं आहे ते, त्यांचे नंबर पण असतात त्याच्यात। मागल्या आठवड्यात 2 शेळ्या घेतल्या ना राव मी। वा, एकच नंबर। हे बघा, जसं इथं भाषा कशी बदलायची हे समजतं, तसंच तुमच्या जनावरांची माहिती, विकायला आलेली जनावरं, खरेदी करू इच्छिणाऱ्यांची माहिती, इतर शेतकऱ्यांची माहिती सगळं दिसतं तुम्हाला। आणि मग तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता ना। तो आमचा नीरज म्हणत होता, यात मोठमोठे लोक पण असतात मार्गदर्शन करायला।
अहो नाना, तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन मिळतंच आणि त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा हे देखील तुम्हाला धेनू ॲपवर समजते. समजा इतर शेतकऱ्यांना काही माहिती तुम्हाला द्यायची असेल, शेअर करायची असेल, तर ती कशी करायची हे पण समजते. तुमची माहिती कशी भरायची आणि महत्त्वाचं म्हणजे तज्ज्ञांशी संपर्क कसा साधायचा याची पूर्ण माहिती तुम्हाला धेनू ॲपवर मिळते. म्हणजे जे जे तुम्हाला हवे ते ते मिळते. वा 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 वा, म्हणजे हे कल्पवृक्षच हाय म्हणायचं की. काही म्हण सचिन, आमचं काम लय सोपं केलंस तू. आता काय बी शंका नाही बघ. आता धेनू हाय तर काळजी नाय. याच अनुषंगाने आजच्या वेबिनारसाठी आपण मुक्काम पोस्ट सोनगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथील प्रयोगशील उच्च शिक्षित तरुण श्री गणेश बाळकृष्ण अंत्रे सर यांना आज आपण आमंत्रित केलेले आहे. हे राहुरीमध्येच काय तर अहमदनगर जिल्ह्यात लाथ मारील त्या ठिकाणी पाणी काढतील असं त्यांचं त्या भागातील व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. गणेश सर हे नवीन कल्पना, नवीन संकल्पना, नवीन तंत्रज्ञान, जुगाड तंत्रज्ञान, अभ्यास वृत्ती, शिकण्याची जिज्ञासा हे त्यांना जास्त महत्त्व देत असतात. सरांबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर सरांचे शिक्षण BA झालेले आहे. नोकरी करायचीच नाही असा त्यांचा पूर्वीपासूनच ध्यास होता. त्यांच्याकडे 5 एकर वडिलोपार्जित शेती असल्याने शेतीमध्ये खूप नवनवीन प्रयोग देखील त्यांनी केलेले आहेत. असा कोणता व्यवसाय नाही की तो व्यवसाय त्यांनी करून बघितलेला नाही. मग शेळीपालन असो, गांडूळ खत असो, सस्यपालन असो, दुग्ध व्यवसाय असो की कुक्कुटपालन असो, शिवाय त्यांनी ऊसाची नर्सरी, तसेच शेतामध्ये घेतली जाणारी आंतरपिके, असे सर्व शेतीला असणारे जोडधंदे त्यांनी सर्व उद्योग करून बघितलेले आहेत. त्यांना या विषयातील प्रचंड ज्ञान व प्रदीर्घ अनुभव सुद्धा आहेत. म्हणतात ना, अनुभव हीच यशाची खात्री असते. ते म्हणतात, व्यवसाय कोणताच फेल गेला नाही, परंतु मार्केटच्या कंडिशन्समुळे मला व्यवसायामध्ये बदल करावे लागले आणि ते त्या काळासाठी ते योग्यच होते. कारण प्रत्येक 5 वर्षानंतर एक नवा ट्रेंड येतो. सगळीच माणसे त्याच्याकडे धावत जातात आणि 5 वर्षानंतर तो व्यवसाय मोडकळीस येतो आणि पुन्हा नवीन व्यवसाय वर तोंड काढतो. त्यावेळेस आपणाला देखील आपली मानसिकता बदलून त्या व्यवसायामध्ये उतरावे लागते. असेच माझ्या बाबतीत झालेले आहे असे ते सांगतात. दूध व्यवसायातील कामाबद्दल त्यांना 2 पुरस्कार देखील मिळालेले आहेत. एक कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वरचा आदर्श दूध उत्पादक पुरस्कार व दुसरा पंचायत समिती राहुरीचा आदर्श गोपालक पुरस्काराने देखील त्यांना गौरवण्यात आलेले आहे. व्याख्यानाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी लोकांना खूप व्याख्याने दिलेली आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून, लोकांना प्रबोधनातून आपली दुग्ध व्यवसायाशी असणारी बांधिलकी ते जपत असतात. त्यांनी दिलेल्या मुलाखतींबद्दल सांगायचं झालं तर दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर 1, साम टीव्हीवर 1 व रेडिओ टॉक बद्दल सांगायचं झालं तर 15 पेक्षाही जास्त त्यांनी रेडिओ टॉक शेतकरी बांधवांसाठी दिलेले आहेत. चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत त्यांच्या व्यापक दुग्ध व्यवसायाची प्रेरणादायी यशोगाथा. तेव्हा धेनू टीम तसेच आपल्या सर्वांच्या वतीने मी श्री गणेश अंत्रे सर यांना विनंती करतो की सर, प्रथमतः आपण आपली ओळख आमच्या शेतकरी बांधवांना करून द्यावी. नमस्कार, माझे नाव गणेश बाळकृष्ण अंत्रे, मुक्काम पोस्ट सोनगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. या ठिकाणी माझा पूर्वीपासून दूध धंदा होता, परंतु पूर्वीपासून एक छोटासा दूध व्यवसाय होता. बाकी सर्व प्रयोग झाल्यानंतर आणि प्रत्येक गोष्टीत आदबत इथपर्यंत पोहोचलो. 3 गायींपासून मी 30 गायींपर्यंतचा प्रवास केलाय. पाठीमाग बघताय तुम्ही मुक्त गोठा वगैरे, हे सर्व या ठिकाणी जसं नॉलेज भेटेल, नॉलेज घेत गेलो, बदल करत गेलो, त्यामुळे या ठिकाणी सक्सेस होत गेलो. परंतु ज्यावेळेस नॉलेज घ्यायचं नाही, नुसतं आपलंच गोष्ट खरी आहे असं करत बसलो, त्यावेळेस अपयशाची पायरी नाही, अपयशाचा आका जिनात चढावा लागतो. म्हणून नॉलेज कुठं भेटतं त्या ठिकाणी नॉलेजचा पाठलाग करत गेलो आणि या ठिकाणी दूध धंद्यात मी यशस्वी होत गेलो. नक्कीच सर. यानंतर मला सर तुमची दुग्ध व्यवसायापूर्वीची पार्श्वभूमी काय आहे याबद्दल आपण काय सांगाल? या ठिकाणी मी 10वीला असताना आमचे वडील वारले. 5 एकर आमची बागायत जमीन आहे.
वडील वारल्यानंतर म्हणजे 10वीला असतानाच मग आधार तुटला. मग त्यानंतर काय करायचं, तर त्यानंतर माझ्याकडे 3 ते 4 गायी होत्या, म्हणजे कालवड. असं आमची उपजीविका पूर्ण त्याच्यावरतीच होती. परिस्थिती काय एवढी चांगली नव्हती बा, जेमतेम. तर मग आमच्या आईंनी आमचे शिक्षण कंप्लीट केले. माझ्यापेक्षा एक मोठा भाऊ आहे. आमच्या दोघांचेही शिक्षण आमच्या आईने कंप्लीट केले. ग्रॅज्युएशनला 12वी कंप्लीट झाली माझी. 12वी नंतर ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं. तिथं गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी होत्या. काय या ठिकाणी तुम्हाला पुढे आयुष्यात काय करायचं, कारण या ठिकाणी आर्ट म्हटलं का, आर्टचा विद्यार्थी म्हणजे काहीच करणार नाही, हे पहिलं याच्यावरती शिक्का पडतो. म्हणून मग या ठिकाणी नोकरी करायचीच नाही, हा पहिला हेतू होता माझा. कारण नोकरीमध्ये जी आहे ती लिमिटेड लाईफ मला जगायची नव्हती. त्याच्यामुळं नोकरीच्या मी पूर्णतः पहिल्यापासून विरोधात होतो. म्हणजे मला आवडत नव्हती. बाकीच्यांचं असं नाही की नोकरी चांगली नाही, परंतु मला आवडत नव्हती. मग त्यानंतर भरपूर प्रयोग केले, शेतीमधले प्रयोग केले, गांडूळ खत प्रकल्प असो, पोल्ट्री व्यवसाय असो, या ठिकाणी ऊसाची डोळे पद्धत असो, जी गोष्ट माहिती झाली ती गोष्ट करत गेलो. आणि कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर जे म्हणतो आपण, उतावळे नवरे गुडघ्याला बाशी, तशी आमची अवस्था होती. आम्हाला रात्रीत श्रीमंत व्हायचं होतं. म्हणून आम्ही कागद आणि वही घ्यायचो. मग गांडूळ खतात, 1 टेलर गांडूळ खताचे एवढे पैसे होतात, एका महिन्यात एवढं कल्चर विकलं, हे सगळं कागदावरतीच. प्रॅक्टिकली ज्यावेळेस मार्केटमध्ये उतरलो, तर मार्केटमध्ये अक्षरशः 4 गोण्या घ्यायला आम्हाला 1 आठवडा लागला. मग नंतर कळलं का बिझनेस वेगळा, मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते. मग ते झालं. त्याच्यानंतर कोंबडी पालन, ससे पालन, माळव धंदा पण भरपूर केला मी. कारले, वांगे, दोडके, म्हणजे सगळ्यातून पूर्ण कस निघून गेल्यानंतर कृषी विज्ञान केंद्र महाबळेश्वरला गेलो आणि त्यांना म्हटलं आता या ठिकाणी पर्याय काय. तर त्यांना माझी सगळी हकीकत सांगितली. म्हटलं आता भरपूर सगळं करून झालेलं आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये डीप नॉलेज घेतलं. असं काही नाही की त्या क्षेत्रात कमी नॉलेज होतं म्हणून. डीप नॉलेज घेतलं, पण मार्केटिंग स्ट्रॅटेजी माहीत नसल्यामुळे आणि अनुभव पाठीशी नसल्यामुळे आणि एका रात्रीत श्रीमंत व्हायची स्वप्न बघितल्यामुळे कुठेतरी अडचण आली. मग कृषी विज्ञान केंद्र महाबळेश्वरला गेलो, तिथं गायकवाड साहेब होते, बाकीचा पूर्ण स्टाफ आहे. त्यांनी बरंच सहकार्य केलं. त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की तुझ्या भागामध्ये जर दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे तर तू दूध व्यवसाय कर. मग दूध व्यवसायाला सुरुवात केली. तर त्यांना म्हटलं मग दूध व्यवसायाला सुरुवात करायची ठरली तर माझ्या मागच्या पिढ्यांना जसे जगले तसे मी जगणार. तीच शेणाची टोकर, तेच शेतामध्ये चारा आणि दिवसभर तेच करणार आणि 4 गायींचं दूध घालणार आणि डेअरीवाल्याकडून ऍडव्हान्स काढून माझं पूर्ण आयुष्य याच्यातच जाणार. मला दूध धंदा करायचा नाही म्हटलं. मग ते म्हणे आधुनिक पद्धतीने कर ना. त्यावेळेस पहिल्यांदा शब्द ऐकायला आला, आधुनिक पद्धतीने दूध धंदा होऊ शकतो. मग त्यांच्या सल्ल्यानुसार जसजसं एक एक स्टेप पुढे गेलो, मुक्त संचार वगैरे, तर त्या पद्धतीनं मग दूध धंद्यात खरं महाबळेश्वरला गेल्यानंतर कळालं की दूध धंदा आधुनिक पद्धतीनं होऊ शकतो. मग दूध धंद्याच्या आधी हे सर्व बाकीच्या गोष्टी झाल्यानंतर आणि घरच्यांचं कसं असतं, प्रत्येक घरच्यांचं आता बऱ्याचशा वेळेस आम्ही बाहेर जातो, एक आहे गोष्ट कोणती, की आधी तुम्हाला घरच्यांना प्रूफ करून दाखवावं लागतं का तुम्ही काहीतरी करू शकता. आज बरेचसे यंग शेतकरी वगैरे येतात, ते सांगतात की घरचे काही करून देत नाही आम्हाला. तसं नसतं. घरच्यांना तुमची काळजी वाटत असते किंवा घरच्यांना तुमच्यावर एक तर विश्वास नसतो. या 2 गोष्टी असतात. जगाला तुम्ही नंतर दाखवून देता मी काय चीज आहे. तुम्हाला आधी घरच्यांना प्रूफ करून दाखवावं लागतं. मग तुम्ही ज्यावेळेस घरच्यांना प्रूफ करून दाखवता की नाही मी हे करू शकतो, मग तिथून पुढे घरचे थोडा थोडा तुमच्यावरती विश्वास ठेवतात आणि निर्णायक क्षमता ते तुम्हाला घ्यायला भाग पडतात. त्याच्यामुळं आधी जर काही करायचं असेल तर घरच्यांना करून दाखवा. म्हणजे ही गोष्ट मी दूध व्यवसायात उतरायच्या आधी करून दाखवली. जवळपास तोपर्यंत नाही नाही म्हणता येत त्या काळामध्ये मी 3 ते 4 लाख रुपये घरच्यांचे डब्यात घातले होते. मग 4 लाखानंतर अक्कल आली का आधुनिकतेशिवाय काही होऊ शकत नाही. मग दूध धंद्याकडे वळलो. सर, दुग्ध व्यवसायात वळण्यामागचे रहस्य काय सांगता येईल? दुग्ध व्यवसायामागे वळण्याचे रहस्य सांगायचे जर ठरले
तर शिल्लक काहीच राहिलं नव्हतं. मग कुठे जाणार? तर म्हणून दूध व्यवसायाकडे वळालो. नोकरी तर करायची नव्हती. बाकी सगळे प्रयोग झाले, ससे पालन, कोंबडी पालन, गांडूळ खत, ही सर्व लिस्ट भली मोठी लिस्ट आहे की पूर्ण जिनाची अपयशाचा. ते सगळं करून झाल्यानंतर बाबळेश्वरला गेलो. ते म्हणे काही धंदा केला का? म्हटलं नाही. मग काहीच शिल्लक नाही म्हणून दूध धंदा करायचा. पण मग ते बोलले आधुनिक पद्धतीनं कर. गायकवाड साहेबांनी या ठिकाणी भरपूर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन केल्यानंतर एक गोष्ट जाणवली की आधुनिकतेने जर केलं तर आपण स्वतःही करू शकतो आणि आपल्या भागामधले बरेचसे शेतकरी आहेत त्यांना पण ती गोष्ट पटवून देऊ शकतो. मग विषय माझ्या पुढे एक सगळ्यात महत्वाचा होता की काहीतरी नवीन करायचं. आणि नवीन करायचं पण नफ्यात करायचं. कारण आता जर यावेळेस फेल गेलो असतो तर कदाचित माझ्या घरच्यांनी मला परत नोकरीला पाठवला असता. मग कुठेतरी आज मी एखादा वॉचमन वगैरे 5-10 हजारावरती गेटवर उभा असतो. कारण आधीचे सगळे प्रयोग झाले. म्हणून म्हटलं यात काय अनसक्सेस व्हायचं नाही. मग दूध धंद्याकडे ज्यावेळेस वळालो, घरच्या 3 गायी होतात, एक कालवड होती. हे झाल्यानंतर मग कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणून थोडंसं गायडन्स घ्यायला सुरुवात केली. मग त्यांच्यापाशी मी गेल्यानंतर माझ्या डोक्यात एक गोष्ट होती. कोणती? की जर आपण पहिल्यापासून जर असंच दूध धंदा करत राहिलो जुना वडिलोपार्जित, तर आपली पिढी पण अशीच संपून जाणार. की ज्या पिढीमध्ये सकाळी झोपेतून उठल्यानंतर शेण उचललं जातं, शेण उचलल्यानंतर गाया पिळल्या जातात, डेअरीला दूध घातलं जातं, डेअरीला दूध घातल्यानंतर चारा पाणी काढायचा असतो आणि चारा पाण्याला शेतात गेल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर कुठेतरी तुमची 11 वाजता आंघोळ होणार. मग 11 वाजता आंघोळ झाल्यानंतर तुमचं 12 वाजता जेवण होणार आणि हे सगळं केल्यानंतर तुम्ही 12 वाजता परत शेतात जाणार, पाणी भरणार आणि परत 4 वाजता तुम्ही घरी येणार. परत 4 वाजता घरचा शेणकूर करणार. शेणकूर केल्यानंतर गाई पिळून परत चारा टाकणार आणि असे कसं करत तुम्ही 8-9 वाजता कुठेतरी जेवणार आणि झोपणार. आजही 90% शेतकऱ्यांची हीच लाईफस्टाईल आहे. मला ही लाईफस्टाईल नको होती आणि दूध व्यवसाय तर वाढवायचा होता. मग त्या ठिकाणी संकल्पना समजली की मुक्त संचार गोठा होऊ शकतो. मुक्त संचार गोठ्याचे फायदे तर भरपूर होते, पण पहिली गोष्ट डेअरिंग होत नव्हती अजिबात. मग मुक्त संचार गोठा पहिली गोष्ट पैसेच नव्हते. कारण घरच्यांचे एवढे पैसे डब्यात घातल्यानंतर मी काय कुठल्याही घरच्यांना भरोसा पटणार नाही का हा मुलगा काही करू शकतो. मग या ठिकाणी मी म्हटलं आता दूध व्यवसाय करायचा. मग साधारणतः एक 4-5 महिने चांगली गायींची देखभाल केली. जे रेग्युलर रुटीन तुम्हाला सांगितलं ते फॉलो केलं. घरच्यांना वाटलं याला काहीतरी करायचंय. मग म्हटलं मला मुक्त संचार गोठा करायचं. म्हणे काय? म्हणे त्यात गायी मोकळ्या राहतात. नाही आपल्या गायी तर शिंगावाल्या गायी आहे, मोकळ्या राहतील का? म्हटलं नाही, करायचंय. आता पैशाचा तर काही विषय राहिलाच नव्हता. पैसेच नाही, मग करायचं काय? तर ज्यावेळेस पहिला मुक्त संचार गोठा आमच्या भागातलाच पहिला मुक्त संचार गोठा आमचा होता. पण मुक्त संचार गोठा बांधताना मग काय करायचं? तर मग या ठिकाणी काय केलं, कमी पैशात मुक्त संचार गोठा कसा करायचा? मग जे बांधावरील झाड आहे त्या झाडाच्या मोठ्या मेडी म्हणजे झाडाची खोडे तोडली. सुरुवातीला 4 गायींसाठी एक कंपाऊंड तयार केलं. ते जे जाड खोडं होते ते उभे केले. त्या खोडांना ठिबकच्या ज्या नळ्या आहेत, भंगारवाल्याकडनं मी नळ्या आणल्या. नळ्या आणल्यानंतर त्या नळ्या पूर्ण त्या खोडाला बांधल्या. बांधल्यानंतर मुक्त संचार गोठा म्हणजे 3 दिवस एक टाळ दबलो. कारण 300 रुपये त्यावेळेस 200 रुपये हाजरी काढायला द्यायला सुद्धा पैसे नव्हते. मी या सिच्युएशन मध्ये त्या ठिबकच्या नळ्या वगैरे बांधल्या आणि म्हटलं आता मग आपला मुक्त संचार गोठा 3 गायी 4 गायींचा रेडी झाला. मग रेडी झाल्यानंतर त्यामध्ये खूप आनंद, कारण 3 दिवस आदबलेलो होतो आणि घरचे काय आपल्या याच्यात इंटरेस्टेड नव्हते. बंधू शेती करत होते. मग ज्यावेळेस मी गायी सोडल्यानंतर मला खूप आनंद झाला, कारण ती छोटीशी जागा होती. त्या जागेत 10-1 मिनिटं गायी खूप आनंदात राहिल्या. ज्या क्षणी गायांना हे कळालं की आपल्याला मोकळं सोडलंय, त्या क्षणी ज्या ठिबकच्या नळ्या होत्या अख्ख्या गायींनी तोडून इतरत्र पळायला लागल्या. म्हणजे माझा पहिला प्रयोग पूर्णतः फेल गेला. पूर्ण ठिबकच्या लॅटरल वगैरे तोडून 500 किलो वजनाच्या गाईला जर मी अंगठ्या एवढी ठिबकची लॅटरल बांधली तर ती तोडणारच होती. पण अनुभव नाही, असं वाटलं राहील. मग ती लॅटरल तुटल्यानंतर 15 मिनिटात माझं स्वप्न पूर्ण भंग झालं. ती त्याच्यानंतर गाई बांधून टाकल्या ना, अक्षरशः मी ना झोपून राहिलो.
मग घरच्यांना कळालं का बाबा याला काहीतरी करायचंय. म्हटलं याला पर्याय काय कमी पैशात. त्यावेळेस मला 5,000 रुपये घरनं मंजूर झाले म्हणजे ते पण कर्जच घेतलं होतं, बचत गटाचं कर्ज घेतलं होतं. 5,000 मंजूर झाल्यानंतर मग काय केलं, लोखंडी अँगल उभे केले. 5,000च बजेट होतं. मग या ठिकाणी कोल्हारवरनं आम्ही निरगिलीचे गोल लाकडे जाड गोलटे ते आणले. त्याला पण घरीच ओलं पाडले, त्याची फिटिंग पण घरीच केली. परत पुढचे 6 दिवस या ठिकाणी आदबल्यानंतर पूर्ण फिटिंग केल्यानंतर गायी मोकळ्या सोडल्यानंतर तो आनंद खूप चांगला होता. त्यावेळेस कळालं की गायी मोकळ्या राहू शकतात. सॉरी. आणि मग तिथनं माझ्या मुक्त गोट्याला खरी सुरुवात झाली. तो माझा पहिला मुक्त गोठा होता. नक्कीच सर. सर, दुग्ध व्यवसायाची सुरुवात कोणत्या साली झाली आणि सध्याची दुग्ध व्यवसायातील आपली परिस्थिती काय आहे याबद्दल काय सांगा? दुग्ध व्यवसाय सर्वसाधारणतः मी या ठिकाणी 15 वर्षापूर्वी जरी म्हटलं तरी सुरुवात झाली. परंतु दुग्ध व्यवसायाचा जो टर्निंग पॉइंट आहे तो 10 वर्षात भेटला. सगळ्यात महत्वाचं काय, नॉलेज घेतलं गेलं, नॉलेज देणारे पण भेटले. तुमच्यासारखे सर्वजण स्टार्टिंग पासून, म्हणजे आपण जे चांगल्या व्यक्तींबरोबर राहिल्यानंतर चांगलं नॉलेज भेटतं. आणि मग एक गोष्ट तर मुक्त संचार गोठा माझा पहिला लाकडाचा तयार झाला. त्याच्यावरनं एक गोष्ट तर कळाली की या ठिकाणी आपण काहीतरी करू शकतो आणि गायी पण व्यवस्थित येवायला लागल्या. मग कळालं की शेण काढायचा त्रास वाचला. दूध काढायचंय फक्त, त्यावेळेस हाताने मिल्किंग करत होतो. शेण काढायचा त्रास वाचला, पाणी पाजायचा त्रास वाचला. मग या 2 गोष्टींमुळे मोकळं झालो. नंतर लक्षात आलं की गायींचं दुसऱ्या दिवशी दूध पण वाढलं गेलं. मग या ठिकाणी थोडं नॉलेज घेत 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 या ठिकाणी जवळपास 5 वर्षे आली आणि अँड्रॉइड मोबाईलला सुरुवात झाली. मग अँड्रॉइड मोबाईलवरनं भरपूर गुगलवरनं बरीचशी माहिती भेटत गेली. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मला धेनू ॲप बद्दल कळालं की धेनू ॲप असा असा असतो, मग लक्षात आलं एक गोष्ट तर आधीच मनात होती शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये की तोपर्यंत माझा मुक्त संचार गोठा वगैरे झालेला होता. पण ज्यावेळेस धेनू ॲपची माहिती झाली त्यावेळेस एक गोष्ट कळली का असं सुद्धा ॲप असू शकतं. बरेचसे मी गुगलवरती सर्च केलं होतं पण म्हणावं असं काही भेटत नव्हतं. आणि गायींची संख्या वाढत चालली होती. दरवर्षी कालवडी झाल्या, संगोपन केलं, वाढलं. मग त्यांची नावं ठेवून झाली सगळ्यांची, गंगा, गोदावरी, कावेरी, सगळे पार हिरोईनींची पण गायींना नावं ठेवून झाली. नंतर कळालं की आता नावं ध्यानात राहायला नाही लागली, त्याची ब्रीडिंग आहे. कागदावरती लिहित होतो कुठंतरी. कागदावरती लिहिल्यानंतर कधी कधी गायींची नावं चुकल्यामुळे कधी कधी घटना अशा घडलेल्या आहेत की गायी आधी जाणल्यानंतर कळायचं की हिची तारीख वेगळीच होती. मग त्यानंतर काय झालं, धेनू ॲप बद्दल माहिती झालं. धेनू ॲप बद्दल माहिती झाल्यानंतर ते इन्स्टॉल केलं. त्याच्यानंतर त्याचे फीचर्स खूप आवडले. म्हणजे तुमची गाय हिटवरती कधी येणार आहे, दुसरी गोष्ट तुम्ही गाय भरलेली, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची गाय जणणार कधी त्याचा तुम्हाला अलर्ट भेटतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे झालं सॉफ्टवेअरच्या बाबतीत, जे आपल्याला पाहिजे. तुम्ही टॅग नंबर रजिस्टर केला त्यामध्ये, आणि हे खूप युनिक वाटलं की पहिल्यांदा कसं तरी दूध व्यवसायात काहीतरी क्रांती होते. नाही तर युट्यूब फेसबुक ठीक आहे, पण प्रॅक्टिकल दूध धंद्यात असाही कोणीतरी विचार करू शकतं असं वाटलं. त्यानंतर ते जशी माहिती भरत गेल्यानंतर ते खूप सोपं वाटत गेलं. त्यानंतर ज्यावेळेस तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकत गेलो त्यावेळेस ते अजून युनिक वाटलं की नाही बाबा यामध्ये गोष्टी अजून तज्ज्ञांचं मार्गदर्शन या ठिकाणी या ऍप मध्ये पण भेटलं जातं. मग अजून जिव्हाळा वाढला, अजून कनेक्ट झालो आणि अजून नॉलेज माझं वाढत गेलं. आणि काही प्रॉब्लेम आले तर लगेच त्याचं सोल्युशन तज्ज्ञांमार्फत केलं जातं. म्हणून हा जो ऍप आहे या ऍपची वाट मी तर 2 ते 3 वर्षापासून बघत होतो. भरपूर जणांना विचारलं, मग माझे मित्र आहेत त्या मित्रांनीच मला सांगितलं की या ठिकाणी असा ऍप आहे, वापरून बघ. मग या ठिकाणी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट झाल्या. आता या ठिकाणी तुमची जी पुढची कन्सेप्ट आहे ती टॅगद्वारे, सेन्सरद्वारे गायींचा चारा, पाणी वगैरे, तर ती पण खूप छान कन्सेप्ट आहे. ती पण चांगली आहे. त्याच्यामुळं या नक्कीच सर. पद्धतीनं टेक्नॉलॉजीशी जोडल्या गेल्यामुळे
या ठिकाणी नॉलेजमध्ये तर भर पडतच गेली माझी. नक्कीच सर. महाराष्ट्रातील कित्येक शेतकऱ्यांना देखील मी हे सांगू इच्छितो की आपल्या गणेश अंतरे सरांनी जे धेनू ॲपच्या माध्यमातून त्यांना झालेला फायदा आहे, असाच तुम्ही धेनू ॲपचा फायदा घ्या आणि दुग्ध व्यवसायामध्ये सतर्क राहा. सर, काही लोक म्हणतात की दुग्ध व्यवसाय हा शेणाचा धंदा आहे, तर शेणाचा धंदा आहे असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना आपण काय उत्तर द्याल? हे कसं आहे माहिती का, जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, पूर्ण अभ्यास नसला किंवा टेक्निकल गायडन्स नसला, आज अँड्रॉइड मोबाईल आहे, तुमच्यासारखे ऍप्स आहेत, पण आजही डेअरीवर बसल्यानंतर गप्पा होतात. काय दूध धंद्यात शेण सोडून का नाही राहत? 90% जनता आहे. दूध धंद्यात शेण सोडून काही शिल्लक राहत नाही. मला पडलेला 15 वर्षात हाच एक प्रश्न आहे, जर एखादी कंपनी लॉस मध्ये तर ती कंपनी चालत नाही. आणि खरोखर जर दूध धंदा लॉस मध्ये आहे तर मग तो बंद पडायला पाहिजे होता ना. म्हणजे लोकांची गंमत अशी आहे की दूध धंद्याला इतके नावं ठेवतात. आम्ही भरपूर ठिकाणी फिरतो. म्हणजे एक उदाहरण देतो, मी लोकांना पण सांगतो. आजची खरी परिस्थिती कोरोना काळाच्या नंतर सध्याची करंट परिस्थिती लोकांची अशी आहे, किराणा दूध बिलावरती भरतात, खाद्य दूध बिलावरती, एखाद्या लग्नाला जायचं असलं तर त्या लग्नाचा आहेर सुद्धा दूध बिलावरती, मुलीचं लग्न असलं तरी डेअरीवाल्याकडून ऍडव्हान्स घेतात. या ठिकाणी जर मुलीचं शिक्षण जरी असलं तरी दूध धंद्यावरती ऍडव्हान्स काढला जातो. किंबहुना कशाला, एखाद्या पाहुण्याला पैसे उसने द्यायचे असले ना तरी ते डेअरीच्या बिलावरतीच दिले जातात. हे 95% दूध धंद्यावाले व्यावसायिक हेच करतात. आणि तेच लोक काय म्हणतात, दूध धंद्यात शेण सोडून काही राहत नाही. तर माझं एक त्यांना म्हणणं आहे, कोणतं, दूध धंदा जर तुम्ही टेक्निकल केला तर तो फायदेशीर आहे. टेक्निकल काय, तुम्हाला 20 लिटरची गाय, आज प्रत्येक जण काय करतोय दूध धंद्यामध्ये, आज समजा IDFA सारखे ग्रुप्स आहेत मोठे, हिरकणी सारखे ग्रुप आहे, त्यामधनं पण आम्ही नॉलेज घेण्याचा प्रयत्न केला, खूप छान नॉलेज भेटलं. मग त्या अशा टेक्निकल ग्रुपमध्ये ऍड झाल्यानंतर एक गोष्ट कळते की तिथं भावाबद्दल बोललं जात नाही. दुधाच्या भावाबद्दल का बोललं जात नाही? एक पद्धत आहे. कोणती पद्धत आहे? तुम्हाला आज आपल्याला म्हणतात 25 रुपये दुधामध्ये परवडतच नाही, आणि मग दुधाच्या भावाकडे बघूच नको ना. जर तुला 20 लिटरची गाय परवडत नसेल तर तू 25 लिटरवाली तयार कर. 25 लिटरवाली परवडत नसेल तर 30 लिटरवाली तयार कर. 30 लिटरवाली जर परवडत नसेल तर 40 लिटरवाली तयार कर. आणि 40 लिटरवाली जरी दूध धंद्यात परवडत नसेल तर 60 लिटरवाली तयार कर. जर तुमच्या गोट्यामध्ये 5 गायी आहे, एका गायीने जर 60 लिटर दूध दिलं तर का दूध धंदा तोट्यात जाईल? मग बरेचसे लोक काय सांगतात, नाही नाही ते गायी आपल्याकडे टिकत नाही, असं नाही. महाराष्ट्रामध्ये मी दाखवून देतो तुम्हाला 60-60 लिटरच्या गायी महाराष्ट्राच्या वातावरणात सूट झालेल्या. पंजाब वगैरे तर आपल्यापेक्षा पुढे ब्रीडिंग फेडिंग मॅनेजमेंटच्या बाबतीत. परंतु काय आहे, अभ्यास करायचा नाही, टेक्निकल गायडन्स घ्यायचं नाही, आणि फक्त डायलॉग काय मारला जातो, मी म्हणतो जास्त सोडून द्या. 40 लिटर जरी एका गायीनं दिलं ना तर 600 रुपये रोज झाला. त्या गायीला फुल किती खाद्य घाला, सगळं घाला, तरी ती गाय तुम्हाला 200 रुपये रोज नेट प्रॉफिट मध्ये देते. 10 गायी पाळा तरी 2000 रुपये झाले. म्हणजे इतका सिंपल फंड आहे. पण प्रॉब्लेम कोणता आहे, नॉलेज घ्यायचं नाही, ब्रीडिंग वरती काम करायचं नाही, फक्त लोकांच्या इथं जायचं, तिथं गेल्यानंतर फक्त डेअरीवरती टापा मारायच्या. आणि जे लोक म्हणतात दूध धंदा परवडत नाही, त्या लोकांच्या घरी किटल्याला 12 वाजता येतात दुपारी, त्या वास मारतात अक्षरशः. त्यांचे मिल्किंग मशीन धुतलेले नसतात, अजिबात नाही. गाईला मास्टरायटिस झाला, कोणती ट्रीटमेंट करायची माहिती नाही. आज लंपी आला, लाळ्या आला, व्हॅक्सिनेशन माहित नाही. कोणत्याही गोष्टीचं प्रॉपर नॉलेज घेतल्याशिवाय कोणताही धंदा यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून जे म्हणतात का गाई धंद्यात नुसतं शेण शिल्लक राहतं, मी तर म्हणतो शेण तर तो प्युअर नफा आहे, तो सोडूनच द्या तुम्ही. आज माझे 5 एकर वावरामध्ये पूर्ण शेणखत वापरतो मी. फक्त सुपर फॉस्फेट पावडर 5 वर्षाची हिशोब आहे माझ्याकडे. DAPच्या 7 गोण्या आणि सुपर फॉस्फेट पावडरच्या 10 गोण्या आणि युरियाच्या 12 गोण्या 5 वर्षात एवढाच माल वापरला. मी मका काढतो, मी सर्व काढतो. मी काय करतो, मुक्त गोठ्यातलं शेण माझ्या वावरात वापरतो. मालाची कॉस्टिंग 0 झाली. आणि दुसरी गोष्ट, एवढं करून सुद्धा मी माझ्या गोठ्यामधील 17 ते 20 टेलर शेणखत दरवर्षी 3500 रुपये टेलरनं विकतो, आणि तो तसाच पैसा बँकेत टाकून देतो.
म्हणजे तो तर प्युअर नफा आहे. तेव्हा बाकीचं तर दूध धंद्यावरती चालतंय. आणि जर कुणाला नक्कीच. भरोसा पटत नसला, आता माझ्या पाठीमागे एक नवीन गोठ आहे. 3 गायींपासून सुरुवात केलेली आहे. 30 गायी आहे. सोनगावला कधी पण या, तुम्हाला दाखवून देतो की दूध धंद्याचाच पैसा आहे. आमची वडिलोपार्जित काहीच म्हणजे प्रॉपर्टी नव्हती, बागायत जमीन होती, त्याच्यावरतीच केलं. नक्कीच सर. जसं आपण सांगितलं की मी 5 वर्षापासून किंवा त्यापेक्षा अधिक दिवसापासून मी शेताला शेणखत देतोय आणि माझं युरिया सुपर फॉस्फेट माझं खूप मी कमी वापरतो. तर दुग्ध व्यवसायामध्ये चाऱ्यावरती जवळजवळ 60% खर्च होतो. पण आपण चारा नियोजन नक्की कसं केलेलं आहे याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल, जेणेकरून त्यांचंही चारा नियोजन त्या पद्धतीने करतील आणि चाऱ्यावरती होणारा खर्च ते थोडासा कमी करतील. आता चारा नियोजनावरती एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. कोणती? पहिली गोष्ट, तुमच्या गायींची जी कॅटेगरी आहे ती ठरवा. ज्या बाकीच्या शेतकऱ्याला अडचणी आल्या त्या पण मला आल्या. विकत चारा घेतला तर डेअरीचं बिल त्याच्यात जाते, घरचा चारा घालावा तर गाय दूध नाही दे. मग यातून मार्ग कसा निवडावा? नुसतं बोलून मार्ग नाही निघत. कॅल्क्युलेशन, तुमच्या गायीने दूध किती देते, तुमच्या गायीच्या गोठ्याची दुधाची कॅपॅसिटी किती आहे, एका वर्षाला गाय दूध किती देते, त्यावर ठरलं जातं तुम्ही चारा विकत घेणार की घरचा घेणार. जर तुमच्याकडे 20 लिटर दूध देणारी गाय असली, आणि आता शक्यतो शेतकऱ्यांनी हे 20-22 लिटर बोलत नका जाऊ, हजारावर बोलत जा. 305 दिवसामध्ये तुमच्याकडे जर रॅन्डम 5,000 लिटर दूध देणारी गाय आहे, तर अशा गाईला कोणता चारा घातला पाहिजे का मी नफ्यात येईल, हे थोडस कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. आज माझ्याकडे मुरघास आहे, हत्ती गवत आहे, मेथी घास आहे, गव्हाचा भुस्सा आहे, मेगा स्वीट आहे, हे सगळे चाऱ्याचे प्रकार आहे. परंतु ज्यावेळेस मी स्टार्टिंगला माझ्याकडे दूध कमी होतं, त्यावेळेस मी एक विचार केला की मी जर बाहेरनं विकत मका घेतली तर ती काय भाव गेली, एका गाईला चारा किती किलो लागतो, किती किलो चारा खाल्ल्यानंतर ती गाय किती लिटर दूध देते, किती किलो शेण देते, आणि मला दुधामध्ये किती शिल्लक राहिले. आज बरेचसे काय म्हणतात, जर आता तुम्ही म्हटले तसे 60% जर चाऱ्यावरती खर्च होतो, 60% हा चाऱ्यावरती खर्च कसा काढला? दुधाचा पैसा दूध लिटर मध्ये दिलं, लिटर मधला पैसा तो कॅल्क्युलेट झाला. म्हणजे तिनं जर 20 रुपये लिटरनं दूध दिलं तर 25चा भाव पकडला, म्हणजे तिनं 500 रुपये रोज, आणि तुमचा चारा पाण्याला खाद्याला बाकीचं 60% असं निघालं. याच ठिकाणी जर जादा दुधाची गाय, 600 किलो बॉडी वेटची गाय जर तुम्ही सांभाळली आणि तिनं जर 30 लिटर दूध दिलं, तर निश्चितच तुमचा चाऱ्याचा खर्च कमी होणार आहे. असं नाहीये की तुमची 500 किलोची गाय आहे ती 30 किलो खाते आणि तुमची लगेच 30 लिटर दूध देणारी गाय या ठिकाणी 60 किलो खाते, असा प्रकार नाही होत. पण दुधाच्या कॅपॅसिटीवर कसं असतं, 20 लिटर दूध देण्याच्या गायीची कॅपॅसिटी 20 लिटरची जर असली, तिला कोणता चारा खाऊ घालायचा, 40 लिटर वालीला कोणता, किती प्रथिनं घालायची, कांडी खाद्य किती घालायचं, मका पीठ किती घालायचं, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करायचं. आज मी म्हणतो, जर या पद्धतीनं जर कॅल्क्युलेशन केलं, हिशेब जर केला, तर दूध धंदा निश्चित परवडेबल आहे. आणि ज्या शेतकऱ्याची गाय 20 लिटर दूध देते आणि आटवायच्या वेळेस 2 गोष्टी, एका वर्षात गाय व्याली पाहिजे. गाय जर एका वर्षात व्याली नाही तर तो दूध धंदा हमखास तोट्यात असतो. त्याच्यामुळे गायीसाठी जेवढी रिक्वायरमेंट आहे ती सगळी कंप्लीट झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, जर तुमच्या गायीने स्टार्टिंगला आपण विचार करू वेल्यानंतर 20 लिटर दूध, आणि आठवताना आपण 7व्या महिन्यामध्ये गाय आठवताना त्या गायीनं मिनिमम सकाळी 5 लिटर, संध्याकाळी 5 लिटर, 10 लिटर दूध दिलंच पाहिजे. जर एका वर्षात तुमची गाय तुम्ही आठवत असाल, म्हणजे एका वर्षात ती व्यवस्थित विण्यासाठी तुम्ही सगळी प्रोसेसिंग केली, 2 महिन्यात माझ्यावर आली, लगेच लावल्यानंतर तिचं या ठिकाणी शेवट आटायच्या वेळेस जर त्या गायीनं चांगल्या मॅनेजमेंट मध्ये आठवायच्या वेळेस, आता उद्या तिला खाद्य बंद करायचंय, 7वा महिना तिचा चालू आहे, तर 7व्या महिन्यामध्ये जर त्या गायीनं 10 लिटरच्या कमी दूध दिलं तर अशा गायी गोठ्यामध्ये ठेवायच्या नाही. त्या तुम्हाला दूध धंद्यात कधीच नफा येऊन देत नाही. मग परत राऊंड फिगर मध्ये आपण काय म्हणतो, चाऱ्यावरती खाद्यावरती माझा खर्च हा वाढला. आणि एक देण्यात धरा, ऊस किती टन बसतो, कपाशीचे किती पैसे होतात,
वांग्याचे किती होतात, मका विकल्यानंतर किती होतात, याचं सगळं ओव्हरऑल कॅल्क्युलेशन करा आणि आपल्याच वावरातील चारा, शेतातील चारा आपल्या गायींना घाला तरी परवडते. ऊसाची एकरी फक्त खर्च वाजा जाता 1 लाख रुपये होतात, एवढं मला माहिती. चांगलं ऍव्हरेज पाडलं तर 20 आणि 30च्या ऍव्हरेज मध्ये होत नाही. आपल्याकडं ऊसाचा पट्टा आहे. मी म्हणत नाही ऊस वाईट आहे, ज्यांना जमिनी जादा आहे त्यांना पर्याय नाही, गायींना तर ऊस घालू नाही. परंतु मी ऊसाचं कॅल्क्युलेशन जर छोटस सांगितलं ना, 1 एकर ऊसामधनं जर तुम्हाला 1 लाख भेटतात, त्याच 1 एकर मध्ये चारा करा आणि या ठिकाणी 4च कालवडी सांभाळा. 80-80 हजारला एक कारवडी विकली ना, तरी 4 कारवडीचे किती रुपये होतात बघा. आणि निवांत, कुणाची बॉसिंग नाही. तुडीवाला आला त्याला पैसे दे, ऊसाला लागतात 14 ते 15 महिने. असं प्रत्येक पिकाचा हिशेब करून शेवट दूध धंद्यात उतरलेला माणूस आहे. त्याच्यामुळं तो परवडतो, नफ्यात येतो. आणि चारा व्यवस्थापन मध्ये आता हे सांगितलं तुम्हाला रॅन्डम गोष्टी. मी कोणता चारावा? आज माझ्याकडे गायींची कॅपॅसिटी 25 लिटरची आहे. 25 लिटरची का कॅपॅसिटी आहे? मी ब्रीडिंग वरती काम चालू करून मला झाली साधारणतः 2 वर्ष. आज माझ्याकडे इम्पोर्टेड सिमेंटच्या कालवडी आहेत. त्या कारवडी आता 1-2 महिन्यात AI ला येतील. मग ज्या टायमाला त्या जास्त मिल्किंगचं दूध देतील त्यावेळेस त्यांचा चारा वेगळा राहील, त्यावेळेस त्यांचं खाद्य, त्यावेळेस त्यांची मॅनेजमेंट वेगळी राहील. आज सध्या माझ्याकडे मेथी घास, गव्हाचा भुसा, हाती गवत या सर्वांची मी एकत्र कुट्टी करतो. एकत्र या ठिकाणी माझ्या गायींना या ठिकाणी पूर्ण दावण दिसते, या दावणीमध्ये मी टाकतो. आणि माझ्याकडे सिस्टीम असा आहे की माझ्याकडे घास कापायला, मेथी घास कापायला मी 50 पैसे किलोनं देऊन टाकलेलं आहे. मी सकाळी 8 वाजेपर्यंत लेबर घास कापतो. हत्ती गवत तोडायला सुद्धा या ठिकाणी माणूस लावलेला आहे. तो माणूस मला एक बैलगाडीभर हत्ती गवत तोडून देतो. त्याच्यामुळं थोडक्यात जे शेतातील जो वर्क होता, कामाचा लोड होता, तो कमी झाला. मिल्किंग मी स्वतः माझ्या हाताने करतो. त्याचं कारण म्हणजे प्रत्येक गायीला दिवसातून एकदा तरी हात लागला पाहिजे. जर तो तुम्ही हात लावला तरच गाय आजारी आहे, चांगली आहे की नाही हे तुम्हाला कळतं. म्हणजे या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत: फिडिंग, ब्रीडिंग आणि मॅनेजमेंट. याच्याबद्दल अभ्यास केल्यानंतर हळूहळू माणूस पुढे चालतंय. नक्कीच सर. सर, आपल्या गोठ्यामध्ये सध्या मजूर किती आहेत आणि गोठ्याचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत व्यवस्थापन कसं चालतं? आता माझ्या गोठ्यामध्ये पहिल्यापासून मजूरच नाही. 3 गायीपासून आता 30 गायींचं आहे ना, माझा भाऊ आणि मी, आम्ही 2 जणच या ठिकाणी बघतो. आणि महिला मंडळ असतं ते पण आमच्या गोठ्याचा एक नियम आहे. तो नियम असा आहे, सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास. याच्या पलीकडे आम्ही दूध व्यवसायाला देत नाही. कारण दूध व्यवसायात ना तुम्हाला पैसा किती भेटतो तेवढाच वेळ दूध धंद्याला द्यायचा. माझ्याकडे खूप गायी आहे, म्हणजे लोक डेअरीवर बसले का माझ्याकडे खूप गायी आहे असं तिथं फुशारक्या मारत राहतात आणि घरी येऊस तर दिवसभर ते गायींचं काम करत राहतात. गायींची बैठक होणं महत्वाचं आहे. माझं जे कामाचं शेड्यूल आहे ते शेड्यूल शार्पली 6 वाजता चालू होतं. सकाळी झोपेतून उठल्यानंतर माझे सर्व कामं आवरल्यानंतर 6 वाजता माझ्या गोठ्याचं गेट उघडलं जातं. गेट उघडल्यानंतर मुक्त संचार गोठ्यामध्ये पाठीमागे, दावणीच्या पाठीमागे सिमेंटचा कोबा केलेला आहे. त्या कोब्यावरचं शेण पाठीमागे ओढलं जातं. तोपर्यंत मी जोपर्यंत या ठिकाणी शेण पाठीमागे ओढतो तोपर्यंत माझा भाऊ कुट्टी मशीन मधनं कुट्टी काढतो. याच्यासाठी आमचा एक साधारणतः 20-1 मिनिटं जातात. त्यामध्येच या ठिकाणी मी शेण ओढतो, बंधूची कुट्टी होस तर खाद्य हे भिजू घातलं जातं. खाद्य हे भिजून का दिलं जातं? कारण माझ्याकडे आता सध्या TMR मशीन नाहीये. त्यामुळे या ठिकाणी अर्धा तास त्याच्यात गेला. तर आता सर्वसाधारण जे करंट गाई मिल्किंग साठी माझ्या ज्या गायी आहेत ती 13 गायी आहेत आणि 13 गायींचं माझं 200 ते 250 लिटर दूध चालू आहे. मिल्किंगला मला 1 तास लागतो. म्हणजे हे सर्व 1 तासात दूध पूर्ण आवरल्यानंतर राहिलेलं दूध घालून वगैरे आल्यानंतर शेवटचे जे अर्धा तास आहे त्या अर्ध्या तासात त्याच्या पूर्ण दावण या दावणीला चारा टाकून दिला जातो. 8 वाजता कंप्लीट गोठ्याच्या बाहेर पडतो. सकाळी 6ला गोठ्यात एंट्री झाली, 8 वाजता गोठ्यात बाहेर पडतो. 8 वाजता गोठ्याचा आमचा विषय पूर्णतः संपलेला असतो. संपल्यानंतर फक्त काय करायचं, ज्या टायमाला 9 वाजता गायींच्या गळ्यामधले लॉक मोकळे करायचे त्यावेळेस सरळ काय करायचं, एकदा धेनू ऍप चेक करायचा. धेनू ऍप सांगतो आपल्याला
आज कोणती गाय माझ्यावरती येणार आहे किंवा कोणती गाय आज जणण्याची शक्यता आहे. अशा वेळेस ती गाय करायची, या ठिकाणी माझ्या गोठ्यामध्ये सेपरेट एक डिलिव्हरी वार्ड आहे. म्हणजे लहान वासरांसाठी जसे काफ केज केले जातात, कप्पे कप्पे केले जातात, तसाच माझ्याकडे एक डिलिव्हरी वार्ड पण आहे. त्या डिलिव्हरी वार्डचा उपयोग मला याच्यासाठी होतो, ऍप मध्ये बघितलं आज तुमची गाय जणायला आहे, या 30 गायींमधून ती गाय सेपरेट बांधायची. बांधल्यानंतर ती डिलिव्हरी वार्ड मध्ये स्वतः तिची प्रस्तुती होते. आम्ही वासरू ओढत बसत नाही. जर गाय या ठिकाणी वासराचे पाय आले तरी काळजी करायची नाही. जर गायीने मोठ्याने हंबरडा फोडला तरच त्या गायीला मदत करायची. अर्धा तास वाट बघायची. आपल्याकडे गंमत अशी चालते की गायीने निसता या ठिकाणी बघितले वासराची घोरं तर लगेच डॉक्टरला फोन, सारे दुनियाला फोन. म्हणजे या टेक्निक आहेत या हे करायच्या. मग परत एकदा ऍप ओपन करायचं. आपल्याला तर वाटलं ही गाय हिटवरती येणार आहे, आपल्याला अलर्ट आलेला असतो. ती गाय हिटवरती बघायची, तिचे सिमटम्स, तिला परत काय करायचं त्या वार्ड मध्ये एक तिला सेपरेट ठेवायचं. का तर ती बाकीच्या गायींची बैठक होऊन देत नाही म्हणून. जर तुमच्या गोट्यामध्ये ही सिस्टीम नसली तर एका गायी मागे दिवसाला 1 लिटर दूध कमी पडते, कारण गायींची बैठक दुसरी गाय होऊन देत नाही. म्हणून या पद्धतीनं एक साधारणतः 8 वाजता ऍप उघडायचा, दिवसभराची इंटिमेशन कळून जाते आणि 10 मिनिटाचं ते काम. त्यानंतर दिवसभर आम्ही आमच्या कामाला मोकळे. मी स्वतः हूफ ट्रिमिंग करतो. आमचा मुरघासाचा व्यवसाय आहे. आमच्याकडे 30 लेबर काम करतं. आम्ही लोकांना मुरघास बनवून पण देतो, भरलेल्या बॅगा पण विकतो. या पद्धतीने आमचं रुटीन चालू होतं. 8 वाजेपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आमच्या गोठ्यात एंट्री नाही, आम्हाला पण नाही आणि कुणालाच नाही. गायींना डिस्टर्ब आम्ही करत नाही. त्याच्यामुळं परत 5 वाजता निघाल्यानंतर परत 5 वाजता जे सकाळचं शेड्यूल आहे तेच रिपीट होतं. या ठिकाणी कोब्यावरलं शेण मागं टाकलं जातं, कुट्टी केली जाते, मिल्किंग काढली जाते. चारा टाकल्यानंतर 7 वाजता परत गायी रात्री मोकळ्या करून दिल्या जातात. परत या ठिकाणी ऍप चेक करायचं, धेनू ऍप चेक केल्यानंतर बघायचं प्रस्तुतीला कोणती आहे काय, थोडंसं सिम्पटम्स वगैरे कळतात, बांधून ठेवायची, निवांत झोपायचं. 4 तास दूध धंदा करतो आम्ही आमच्या गोठ्यामध्ये एक लेबर. आता मुद्दा तुमचा आला, कोण चारा पाणी कोण करते, तर चारा पाण्याला आधी सांगितलेल्या पद्धतीने लेबर ठेवलेला आहे. जे जास्त कष्टाची काम आहे ती आपण कधी करायची नसतात. हा कॉर्पोरेट वर्ल्ड मधला फॉर्म्युला आहे. लोक आपल्याला एक गोष्ट सांगतात, कष्टाने पैसा कमवा. म्हणजे कष्ट हे आपण मेंदूला दिले पाहिजे. शरीराला कष्ट देऊन जर पैसा कमावता येत असता तर आज प्रत्येक हमाल कोट्याधीश असता. म्हणून काय करायचंय त्या त्या पद्धतीने टेक्निक. आणि मी काय केलेलं आहे, एक गोष्ट, माझा मित्र आहे तो एका कंपनीत कामाला आहे, त्याचं उदाहरण ऐकलं होतं. कोणतं की या ठिकाणी पॅकेजिंग करायला सेपरेट माणूस आहे, प्रोडक्टला सेपरेट माणूस आहे. ती गोष्ट मी फॉलो करतो इथे माझ्या दूध धंद्यात. कोणती गोष्ट, या ठिकाणी एखादी वस्तू बनवायची ठरली ना तर त्या वस्तूचा एकच पार्ट तो व्यक्ती फिट करतो. ती वस्तू पिळं गेल्यानंतर दुसरा पार्ट पॅकेजिंगला सेपरेट. मग ती गोष्ट माझ्या लक्षात आली आणि एक दिवस मी लेबर लावला 3 दिवसासाठी, एक गडी 300 रुपयाचा. मी त्याला घास कापायला दिला, त्याने घास कापला. आधी त्याने इथं आला, त्याने शेणपाणी केलं, दूध काढलं, दूध काढल्यानंतर तो घास कापायला गेला. घास कापून आल्यानंतर त्यांनी कुट्टी केली, बाकीचे सर्व काम जेवढे आम्ही करत होतो तेवढे त्यांनी केलं. 2 दिवस झाले ते केलं. तिसऱ्या दिवशी गडीच नाही आला. म्हटलं मग एवढा मोठा व्यवसाय कसा सांभाळायचा. मग लक्षात तो फॉर्म्युला आला कॉर्पोरेट क्षेत्रातला, कोणता की डिवाइड करून द्या. मग मी काय केलं, घास कापायला खूप ताण होतो, 50 पैसे किलोनं घास. घासाच्या लेबरनी फक्त घास कापायचं घरी निघून जायचं. एका तासात ते भरपूर पैसे कमवतात. 1 ते 1.5 तासात ते घास कापतात. या ठिकाणी मला 300, 400, 500 किलो जसं माझ्या शेतातनं घास निघेल असा घास उत्पादित होतो. घास कापून झाल्यानंतर या ठिकाणी खास हत्ती गवत तोडण्यासाठी एक बैलगाडीवर हत्ती गवत आहे. हत्ती गवत तोडण्यासाठी जो लेबर लावलेला आहे ते एक लेबर येतो, तो हत्ती गवत तोडतो. माझा बंधू ट्रॅक्टर घेऊन जातो. आम्ही ट्रॅक्टरच्या खाली सुद्धा उतरत नाही. या ठिकाणी जो लेबर लावलेला आहे तो आधी हत्ती गवत भरून देतो. त्याच्यानंतर घास कापणारे लेबर घास बैलगाडीमध्ये टाकून देतं. ट्रॅक्टर आणायचा, उभा करून द्यायचा. शेतामध्ये आपण स्वतः हे करत नाही. त्याच्यामुळे एनर्जी राहते दिवसभर, बाकीचे काम होतात, बाकीच्याकडनं पण इन्कम चालू राहतो.
फक्त काय करायचं, गोठ्यामध्ये जे प्रॅक्टिकल आहे ते आपण करायचं. गाई पिळणे, चारा टाकणे, कोणती गाय कमी खाते कोणती नाही, सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास कोणीही करू शकतो. पण आपल्याकडे थिअरी उलटी चालते. मोठा गोठा करा, त्याच्यात एक भैया ठेवा, तो भैया काय करणार, गोठा सोडणार नाही, तो भैया गाय पिळणार, तुमचा चारा टाकणार, आणि त्याला पगार किती, 10,000 16,000. आणि त्या भैयाला अख्खा चारा कोणी आणून द्यायचा, आपण आणून द्यायचा. म्हणजे 12 वाजेपर्यंत आपण तोच धंदा करीत बसायचा, वरून 16,000 भैयाला द्यायचे. या ठिकाणी हे मी माझ्या पद्धत फॉलो केली. माझ्या पद्धतीमध्ये खूप कमी खर्च येतो. म्हणजे दिवसाला जर विचार केला खूप कमी खर्च येतो. आणि या 30 गायी आहेत. अजून जरी जास्त गायी वाढवल्या तर या ठिकाणी त्यांना टेन्शन नाही, त्यांच्यामुळे माझा धंदा चालतो. आणि हा फॉर्म्युला माझा जवळपास 4 वर्षापासून चालू आहे. कुणालाच त्रास नाही. तेच लेबर आहे, कधी सोडून पण गेलं नाही, काहीच नाही. ते आनंदी, ते 1 तास काम करतो माझ्याकडे, दुसऱ्याच वेळेस ते दुसऱ्या कामाला निघून जात. या पद्धतीनं मी सिस्टम राखलाय. त्याच्यामुळं प्रॅक्टिकली गडी माझ्या फार्मवरती कामाला नाही. नक्कीच सर, म्हणजे आपणाला दुग्ध व्यवसायातील यशाचा पासवर्ड या ठिकाणी मिळालाय असं मला वाटतं. सर, दुग्ध व्यवसायामध्ये कोणकोणत्या ठिकाणी फसवले जाण्याची जास्त शक्यता असते हे आमच्या एकदा शेतकरी बंधूंना सांगाल ना? दुग्ध व्यवसायात या ठिकाणी जे फसवेगिरी जी होते ना, ती फसवेगिरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॅट आणि डिग्री. आज गंमत अशी आहे, तुम्ही जर आधुनिक दूध धंदा करणार असले तर तुमच्याकडे बघण्याचा जो व्ह्यू आहे लोकांचा, तो एकदम चांगला असला पाहिजे. आणि लोकांचा व्ह्यू चांगला कधी होतो, ज्यावेळेस तुम्ही स्वतः चांगले वागाल. आज मी या ठिकाणी तुमच्या पुढे बोलतोय, माझं 200 ते 250 लिटर दूध आहे. माझ्या दुधामध्ये एक थेंबही पाण्याचं मी टाकत नाही. या ठिकाणी फसवेगिरी आपण आपली सुरुवातीपासून आपण चालू करतो, लोक नंतर फसवतात. म्हणजे दूध धंद्यामध्ये काय करतात लोक, काय करतात, एखाद्याला जर विचारलं, विचार ज्याचे जेवढे मोठे तेवढं त्याचं ध्येय मोठं, आणि जेवढं ध्येय मोठं तेवढं सक्सेस मोठा. मग इथं प्रॉब्लेम काय होतं, लोकांचे विचार काय आहेत की 20 लिटर वाल्याचा विचार काय राहतो, डेअरीवरती सर्व भेटतात, 20 लिटर वाला तिथं उभा राहतो डिग्री वाल्यापाशी, त्याच्या मनात धाकधूक चालू राहते, आज डिग्री कमी लागते का धाकधूक चालू राहते, 20 लिटर वाल्याच्या डोक्यात अर्धा लिटर पाणी कसं टाकायचं. आणि 20 लिटर वाला मला काय म्हणतो, माझं जर 20 लिटर मध्ये अर्धा लिटर पाणी सबदतं तर तुझं 250 लिटर मध्ये किती पाणी सबदल. म्हणजे त्याचे विचार ते आहेत. त्याला म्हटलं जर मी पाणी चालवत बसलो तर अजून सुद्धा माझ्या 5 गायी असतात. म्हणून दूध व्यवसायामध्ये जर तुम्हाला दूध धंदा करायचा असला तर भामटेगिरी पहिली बंद करून टाका आपल्यापासूनच. दुसरी गोष्ट, तुम्ही दुधात पाणी नाही ओतलेलं, या ठिकाणी ज्यावेळेस समोरचा व्यक्ती तुमची फॅट आणि डिग्री चेक करणार, SNF चेक करणार, तर तुमच्या गायींचा अभ्यास, तुमचा इतका अभ्यास परिपूर्ण झालेला पाहिजे की या ठिकाणी एकदा डिग्रीचा प्रॉब्लेम आलता, माझी डिग्री कमी लागली होती. दूध जो डिग्री घेणार आहे त्याला म्हटलं होतं तुझ्या मशीन मध्ये फॉल्ट आहे, तो म्हटला होऊच शकत नाही. म्हटलं मशीन चेक कर, तुझ्या मशीन मध्ये फॉल्ट आहे, नाही तर माझं दूध जागेवरती ओतून दे. मग हा कॉन्फिडन्स कसा आला, अभ्यासामुळे आला, मिनरल वापरलं गेलं आणि माझ्या प्रोडक्ट वरती मला खात्री होती. त्याच्यामुळे नंतर लक्षात आलं की त्याचं मशीनच फॉल्टी होतं. मग एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या गायींना काय खाऊ घालता याच्यावरनं दूध कसं निघतं, क्वालिटी बात, ही गोष्ट अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्याच्यामुळं दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतः धंदा करताय, तुम्हाला ज्या दिवशी डाऊट येईल फॅट डिग्री SNF चा, तुम्ही काही टाकत नाही, पाणी भेसळ करत नाही, अशा वेळेस तुम्ही काय करायचं, दुसऱ्या लॅब भरपूर आहेत, लॅब मध्ये जाऊन आपलं दुधाची क्वालिटी चेक करून घ्या. तेवढं सोडलं तर बाकीच्या दूध धंद्यात लुटण्याजोगं मला तर वाटत नाही काही विशेष आहे. पण एक काम करायचं, पळवाटा बंद करायची. कोणत्या, तुम्हाला दूध धंदा करायचा आहे ना, मग तुम्हाला दूध धंदा करायचा म्हटल्यानंतर पहिले या गोष्टी बंद करा. डेअरीवाल्याकडून ऍडव्हान्स घेणं, पहिली फसवणूक तिथंच होती. तुम्ही डेअरी वाजण्याकडे 1 लाख आणले का, डेअरीवाल्याला माहिती हा आपल्याला सोडून जाणार नाही, तो तुमचा भाव कमी काढतो, आणि त्याने भाव कमी काढला म्हणून तुम्ही पाणी ओतायला सुरुवात करतात. म्हणजे दोन्ही गोष्टी एक लक्षात घ्या. आज जर मी शेतकऱ्याला नाव ठेवली तर समोरचा व्यक्ती काय म्हणा, हा व्यक्ती शेतकऱ्याला नाव ठेवू राहिला, मग तो लय वाईट, मी पण शेतकरी आहे ना. मग या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण कशामुळे झाला. म्हणून म्हणतोय, टेक्निकली जर दूध धंदा केला, सुरुवातीच्या काळामध्ये बरेचसे आजही दूध व्यवसाय डब्यात जाण्याचं कारण कागदावरती
1 लाखाची गाय घेतली, 30,000ला विकून टाकली, अख्खं डेअरीचं बिल गेलं तरी दूध धंदा वसूल होईल. कर्ज काढून दूध धंदा होत नाही. 5 ते 10 गायींचं आधी प्रॅक्टिकल नॉलेज करा. चारा किती, मॅनेजमेंट काय, ब्रीडिंग काय, फिडिंग काय, सगळ्या गोष्टी बारकाव्याचा 3 वर्ष अभ्यास करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पक्के व्हा. या ठिकाणी मी सुद्धा बँकेत गेलो होतो कर्ज काढायला. तिथं सुद्धा खूप फसवेगिरी होती. माझा उतारा नील होता तरी बँकेने मला कर्ज दिले नाही. मग नंतर ध्येय गाठलं की या ठिकाणी हळूहळू पुढे जायचं, पण बँकेत कर्ज काढायचं नाही. आजची कंडिशन अशी आहे, खाजगी बँकांवाले माझ्या दारात येतात आणि मला विचारतात, गणेश भाऊ तुम्हाला काही जर कर्ज लागत असलं 5-10 लाख रुपये तर आम्ही देतो. अरे म्हटलं माझं दूधच 250 लिटर जातंय, निम्मा जरी खर्च सोडला 100 लिटर जरी दूध म्हटलं 2,500 रुपये मला रोज आहे. आज मला किती खर्च लागतो. म्हणून काय करायचं, गरज पैदा करत नका जाऊ पैशाची. म्हणून या जे छोटे छोटे फसवेगिरी होतात ना, या आता या झाल्या दूध धंद्याच्या बाबतीत. सगळ्यात मोठी फसवेगिरी होती ती तुम्हाला कॅल्शियमच्या बाबतीत. आता हे गोष्टी मी थोड्याशा टेक्निकली सांगतो. आता इथून मागे जे मी सांगितलं ते स्वभावाबद्दल आणि रॅन्डमली सांगितलं, असं असं घडू शकतं. आता मेन दूध धंद्यातली जी टेक्निकल फसवणूक आहे ती कशी होते सांग. तुमचा अभ्यास 0 आहे, तुम्हाला काही माहिती नाही. गाईला कॅल्शियम कधी देतात ते माहिती नाही. शेतकऱ्याच्या डोक्यात फिक्स गाय जनली 20 लिटर दूध दिलं पाहिजे. मग यावेळेस तुमची फसवणूक तिथून चालू होते. काही पर्टिक्युलर चांगले डॉक्टर सोडून द्या, मी सगळे डॉक्टर म्हणत नाही, पण ज्या डॉक्टरांना स्वतःच नॉलेज कमी आहे, आता भरपूर मोठा डॉक्टर लोकांचा संप झाला, त्यावरनं बरेचसे फ्रॉड डॉक्टर बाहेर आले. तिथे लक्षात आलं की जर तुमच्या गाईला कॅल्शियमची गरजच नाहीये तर तुम्ही तुमच्या गाईला कॅल्शियम का देता. आपल्याकडे फिक्स फंड आहे, गाय जाणल्यानंतर गुळाची भेली, कॅल्शियमचा 10 लिटरचा डब्बा, 5 लिटरचा डब्बा आणि 1 किलो मिनरल मिक्स, 1 किलो बस. यामध्ये काय केलं जातं, मग एक चिठ्ठी लिहिली जाती किंवा मेडिकल वाल्याकडे गेलं जातं. मिनरल मिक्सचर कोणतं, 60 रुपये किलो. त्याच्यात अजिबात मिनरल राहत नाही. आपल्या शेतातील माती जर बारीक चाळली तर तिच्यात सुद्धा मिनरल आहे, असं मिनरल मिक्सचर ते 60 रुपये किलोवाला आणतात. दुसरी गोष्ट, कॅल्शियम कोणतं, कॅल्शियम काहीच अभ्यास नाही, फक्त लिहून दिलं किंवा कॅल्शियम आणायचं आणि स्वस्त आहे म्हणून घ्यायचं. अख्खं चुन्याचं पाणी आणतात. कॅल्शियम जर तुम्ही बघितलं 5 लिटरचा जो बॅरल आहे त्यामध्ये जर मिक्स रोज सकाळी मिक्स करावं लागतंय, ते सगळं जो खाली बसलेला असतो तो चुना असतो, तो गाईला चारायचा. गाईला फक्त त्याच्यामध्ये तुम्ही जे लिक्विड कॅल्शियम आणता नीट बघा. प्रत्येक कंपनीवरती मी तर म्हणतो नीट बघा, त्या बॅरल वरती ब्रँडेड कंपनी असो नाही तर साधी कंपनी असो, त्याच्यावरती जर 1 लिटर कॅल्शियम मध्ये किती पर्सेंटेज कॅल्शियमचं प्रमाण, ते जे गुलाबी पाणी दिसतं ना त्याच्यामध्ये त्या कंपनीनं ऍक्च्युली 1 लिटरला किती कॅल्शियम टाकलेलं आहे आणि ते किती टक्के तुमच्या गाईला डायजेस्ट होणार आहे, तर तुमच्या लक्षात येईल की अत्यल्प त्यामध्ये फक्त साखरेचंच पाणी आहे, कॅल्शियम अगदी अत्यल्प आहे. आणि आपण ते काय चालतो, कॅल्शियम. आणि ज्या गोष्टी जी ब्रँडेड कंपनीचं जर तुम्ही मिनरल वापरलं, एखाद्या चांगल्या ब्रँडेड 2-4 चांगल्या कंपन्या आहेत, त्या ब्रँडेड कंपनीचं जर तुम्ही मिनरल मिक्सचर घेतलं तर त्या मिनरल मिक्सचर मध्ये पावडर फॉर्म मध्ये लिक्विड कॅल्शियमच्या 6 ते 7 पट 10 पट अधिक कॅल्शियम आहे मिनरल मध्ये. मग हे कॅल्शियम का वापरतात. आणि दुसरं एक पद्धत, गुळामध्ये कॅल्शियम आहे. कोणी सांगितलं मला पण अजून माहिती आहे. जिथं विचारलं शेतकऱ्याला, गाय जाणल्यानंतर आम्ही गुळ घालतो, गुळामध्ये कॅल्शियम आहे. गुळामध्ये अत्यल्प कमी प्रमाणात कॅल्शियम आहे. ते पण कुठनं आलं, गुळ बनवताना या ठिकाणी चुन्याचा वापर केला जातो, त्यामुळं त्याच्यात थोडंफार प्रमाणात कॅल्शियम आलं. गुळामध्ये एनर्जी आहे, गाय जाणल्यानंतर तिला एनर्जीची गरज पडते म्हणून गुळ घालावा. पण जर तुम्ही कॅल्शियम म्हणून जर गुळ घालणार असला तर तुमच्या वेळ सारखे वेळ तुम्ही. म्हणून नीट नॉलेज घ्या, व्याख्यान ऐका. या ठिकाणी दर आठवड्यातून एक व्याख्यान होतं ऍपवरती, ते ऐका, मग लक्षात येईल कुठेतरी. किंवा ऍपवरती बाकीच्या ठिकाणी पण नॉलेज भरपूर भेट, ते घ्या, मग लक्षात येतं आपली फसवणूक मेडिकल पासून जादा होती. गायींचा विशिष्ट दिवाळीला, जेवढा दिवाळीला हा शेतकरी घरात किराणा आणत नाही
त्याच्यापेक्षा डबल पैसा तो मेडिकल वाल्याला आणि डॉक्टरला देतो. का तर केवळ नॉलेज माहिती नाही. कॅल्शियम इतकं कॅल्शियम का त्याला माप नाही, आणि त्या कॅल्शियमचा काहीच फरक नाही. गाय जर गाभण काळातले 2 महिने जर गाईला आठवतोय ना, तर ट्रान्झिशन फीड चालू करा. ट्रान्झिशन फीड चालू केल्यानंतर तिची योग्य व्यवस्थापन करा. व्यवस्थापन केल्यानंतर माझ्या गायींना आतापर्यंत मी म्हणजे जवळपास 8 वर्षामध्ये 5 लिटर कॅल्शियम घातलं फक्त 8 वर्षात. ते पण 5 लिटर डेमोसाठी फुकट आलं होतं म्हणून घातलं, आणि त्याचा 0 फायदा. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की हे आपल्याला कळालं पाहिजे. नुसतं फॅट डिग्री भाव याच्याकडे नका पळू. इथं किरकोळ गोष्टी आहे. कॅल्शियम मध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात मेडिकलमध्ये जा, मेडिकलमध्ये आणि कॅश व्यवहाराची सवय राहू. मेडिकल वाल्याकडे गेल्यानंतर जर 100ची वस्तू तुम्ही घेणार असेल, तुम्हाला जर ती वस्तू 100 रुपयाला भेटली, निश्चितच ती वस्तू मला 80 रुपयाला भेटते. का तर या ठिकाणी मला डिस्काउंट भेटतो. का तर मी ती गोष्ट रोख घेतो. मेडिकल वाले सरळ सांगायचं तिथं 20 रुपये वाचले. 100 रुपये मागे जर तुमचे 20 रुपये वाचले, तुमचं 1 लिटर दुधाचा फायदा झाला. आणि जर एका इंजेक्शन मागे जर तुमचे 1 लिटर दुधाचा फायदा होतो, तर मेडिकलचं वर्षाचं बिल काढा आणि किती लिटरचा फायदा झाला हे लक्षात घ्या. म्हणजे या ज्या छोट्या किरकोळ गोष्टी आहेत, या गोष्टी खूप महत्वपूर्ण आहे. गाय माझावर आल्यानंतर गाय लावायची कधी, गाय किती वेळा तासाला लावतात, गाय कोणत्या दिवशी लावायची, या सगळ्या गोष्टी या आम्हाला कोणी सांगितलं नाही. सिमेंट कॅन माझा स्वतःचा आहे. डॉक्टरकडे जो नायट्रोजन कॅन स्ट्रॉ ठेवतात ते खांडी 3 लिटरचा माझा स्वतःचा घेतला, कारण इम्पोर्टेड सिमेंट बद्दल या ठिकाणी कोणाला माहिती नव्हतं, म्हणून इम्पोर्टेड सिमेंट आणले. ते कळलं. त्याच्यानंतर या ठिकाणी कॅमेरे AI गन स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आम्ही. कॅमेरा गन काय गाय लावायचं माहिती नव्हतं, स्वतः गाय लावायचं शिकलो. इंजेक्शन देताना इंजेक्शन गुचिडाचं इंजेक्शन आहे, 100 रुपयाला एक इंजेक्शनची कॉस्ट आहे. या ठिकाणी मी म्हणत नाही तुम्ही डॉक्टर की चालू करा, पण किरकोळ मलमपट्टीसाठी आपल्याला डॉक्टर बोलावं लागतो. तुमच्या गायीने जर जुलाब केला, पातळ शेण टाकलं, का टाकलं तर मूर घासामधली बुरशी तुम्ही खाऊ घालता म्हणून पातळ शेण टाकलं, त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टर बोलावता. 150 रुपयाचं तो इंजेक्शन देतो. आणि तुम्हाला जर नॉलेज असतं तर तुम्ही या ठिकाणी 30 रुपयाच्या गोळीमध्ये तुमची गाय राहिली असती. म्हणून नॉलेज वाढवा. खूप पदोपदी फसवणूक आहे, पण फसवणूक कोणाची होते? वेड्यांची होते. नॉलेजेबल माणसाची होत नाही. माझ्या गाई 30 आहे. मी डॉक्टरला माझ्याकडे वेळ नाही म्हणून डॉक्टरला या वर्षी दिवाळीला एका वर्षात मी डॉक्टर हटकून मी दिवाळीला ठेवतो. का तर हिशेब लागतो किती खर्च झाला. गाया लावण्यासगट मी डॉक्टरला फक्त 6,000 रुपये एका वर्षाचे दिले. आणि मेडिकल माझं रोखच असतं. मेडिकल आहे खूप कमी. सर, आपण आर्टिफिशियल गन देखील बनवलेली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ती स्वस्तात उपलब्ध करून देण्याचा जो आपला मानस आहे, याबद्दल आपण आमच्या शेतकरी बंधूंना काय सांगाल? या ठिकाणी पहिली गोष्ट काय झाली, ती गन मी बनवली, परंतु ती डिझाईन जी आहे ती डिझाईन भरपूर ठिकाणी बघितली मग बनवली. आता ती का बनवली? पहिली गोष्ट म्हणजे एखाद्याचं चोरलं वगैरे नाही म्हणता येणार, कारण आजही महाराष्ट्रामध्ये जर आपण AI गन बघितल्या, कॅमेरा AI गन, तर त्या AI गनची कॉस्ट 30,000, 40,000 इथपर्यंत, 50,000, 1,00,000. आणि गाईने काय होणार? 2 ते 3 गोष्टी कॅमेरा AI गनने करू शकतो. जर गाईच्या घशामध्ये काही इन्फेक्शन असलं तर या ठिकाणी कॅमेरा टाकून बघू शकतो, मायक्रोस्कोपने जसं बघतात तसं. कानामध्ये जर गाईचा कान फुटलेला असला, कानामध्ये जर काही गेलं तर ती या ठिकाणी गन टाकून आपण कानामध्ये करू शकतो. पण एखाद्या गाईला मॅट्रायटिस वगैरे झाला, या ठिकाणी गर्भपेशीत जर घाण इन्फेक्शन झालं तर, किंवा गाय लावणे हा तर भाग येतोच. गाय AI आपण करू शकतो, गाय भरू शकतो. त्या ठिकाणी थोडस ट्रेनिंग घेतल्यानंतर ते होऊ शकतं. म्हणून एक गोष्ट लक्षात आली की एवढी महागाची गन डॉक्टर घेऊ शकतो. आणि जर ती महागाची गन डॉक्टरनी घेतली तर डॉक्टर जर तुमच्या इथे गाय लावायला आलं तर गायची लावायची फी 500-600 रुपये घेईल. मग याला पर्याय काय? स्वस्तात गन तयार करा. म्हणून आम्ही काय केलं, स्वतःच मॅन्युफॅक्चर केलं, एक स्वस्तात गन तयार केली. या ठिकाणी ती गन आता आम्ही डॉक्टर लोकांना देतोय, शेतकऱ्यांना देतोय. आणि या ठिकाणी बरेचसे शेतकरी, डॉक्टर लोक तिचा फायदा घेत आहेत. नक्कीच सर. सर, आपण जनावरांचे रेकॉर्ड कसं ठेवता आणि हे रेकॉर्ड ठेवल्याचा आपल्याला काय फायदा होतो याबद्दल काय सांगाल? कसं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं जे जुनी रेकॉर्ड पद्धती होती, मी आधीच तुम्हाला सांगितलं, माझी जुनी रेकॉर्ड पद्धती म्हणजे वहीमध्ये टिपायचं. आणि गाई तुमच्या जोपर्यंत, आणि प्रत्येक गोठा वेगळा,
गोट्याचे प्रॉब्लेम आहे, 10 गायी आहेत, तुमची वही योग्य आहे, मग तिच्यात राणी बिनी तुमचे काय नाव आहेत ते 20 गायी झाल्या. नंतर असं लक्षात आलं 20 गायींच्या पुढे गेल्यानंतर की नावच विसरायला लागलोय. म्हणजे घरी नसल्यानंतर घरनं फोन येतोय, अमकी अमकी गाय हिटवरती आली. मग तिला सिमेंट भरलं. नंतर कळालं की ही गायीचं नाव वेगळं होतं. परत वया खोडत बस. मग एक गोष्ट लक्षात आली का टॅग पाहिजे. या ठिकाणी टॅग मारल्यानंतर आता पुढची पद्धत कोणती? ऍप. मला ऍप बद्दल माहिती झाली. ऍप घेतला. त्या ऍप मध्ये त्या गाईचा टॅग नंबर टाकला किंवा तुमचं जे लाडाचं नाव आहे ते टाका. त्याच्यामध्ये पूर्ण हिस्ट्री, गाय भरली कोणती, बुल कोणता भरला, त्या बुलची हिस्ट्री काय, किती लिटर आहे, कोणत्या डॉक्टरनी भरला, याची सर्व हिस्ट्री या ठिकाणी मेंटेन होते. मग दुसरी गोष्ट गाय जर हटवायची असली तर या ठिकाणी धेनू ऍप मधनं आपल्याला लगेच बॅकअप मिळतो. म्हणजे माझं सगळ्यात महत्वाचं जी गोष्ट आहे ती टेन्शन फ्री का झालो तर रेकॉर्ड ठेवणे. कारण प्रॉब्लेम कसा असतो, डॉक्टर आपल्या घरी आल्यानंतर बऱ्याचशा वेळेस वहीमध्ये गाय लावल्याचं लिहिलं जात नाही. कारण वही आपल्या जवळ नसते आणि घरून गायी असल्यामुळे आणायची वेळ नसते. या ठिकाणी सोपं आहे, मोबाईल काढायचा, ऍप ओपन करायचा, गायीचा टॅग नंबर, गाय पुढे आली, तिची विल्याची तारीख किंवा काय लगेच मोबाईलवर. कारण कसं आहे, सगळं बाजूला होऊ शकतं पण मोबाईल आपल्यापासून बाजूला होऊ शकत नाही सध्याच्या जनरेशन मध्ये. मग टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी आहे तर वापरायला काय अडचण नाही. मग या पद्धतीने मी रेकॉर्ड वगैरे ऍप मध्ये मेंटेन करतो. नक्कीच सर. सर, दुग्ध व्यवसायामध्ये अपडेट राहण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करता याबद्दल काय सांगाल? दुग्ध व्यवसायामध्ये जर अपडेट राहायचं ठरलं तर ज्या ठिकाणी तुम्हाला नॉलेज भेटेल त्या ठिकाणी तुम्ही पहिली गोष्ट गेलं पाहिजे. या ठिकाणी आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर असे एखाद्या ठिकाणी सेमिनार असले तर तिथं तुम्ही गेलं पाहिजे. एखाद्या डॉक्टरचं व्याख्यान आहे तर तिथं तुम्ही घेतलं पाहिजे. बऱ्याचशा वेळेस आपण असं बघतो आता मोबाईलवरती तुमच्यासारखे ऍप्लिकेशन आहे, आठवड्यातून एकदा असे नॉलेजेबल शेतकरी किंवा डॉक्टर यांची व्याख्यान होतात. हे वारंवार ऐकली पाहिजे, एकदाच नाही, वारंवार ऐकली पाहिजे. किंवा बरेचसे आता या ठिकाणी लाईव्ह असतात, ते लाईव्ह पण अटेंड केले पाहिजे. किरकोळ किरकोळ गोष्टी करतात, बाकीचे शेजारी पाजारी गोठ्यांवर चक्कर मारली पाहिजे. मग ह्या ज्या किरकोळ किरकोळ गोष्टी ज्यावेळेस तुम्ही डेव्हलप करत जाता त्यावेळेस तुमचा दूध धंदा हा थोडा 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 प्रमाणे वाढत जातो. उदाहरणार्थ फिडिंग ब्रिडिंग मॅनेजमेंट. मुरघासामध्ये आम्ही भरपूर अभ्यास केलेला आहे, बंकर बिंकर सगळं झालं. ब्रिडिंग मध्येच काही माहिती नव्हतं. मग ब्रिडिंग मध्ये तज्ञांचं मार्गदर्शन झालं, कोणतं ब्रीड भरलं पाहिजे, आपल्या घरचं ब्रीड आपण तयार करू शकतो का. मग या पद्धतीनं सगळं नॉलेजेबल माणसांच्या गाठी भेटी घेतल्या, लाईव्ह ऐकले, बाहेर फिरलो, गोठे बघितले, हळूहळू नॉलेज वाढत गेलं आणि या ठिकाणी दूध धंदा मी यशाकडे घेऊन चाललोय. अजून बऱ्याचशा गोष्टी अपूर्ण आहे पण प्रयत्न चालू आहे. यानंतर सर आपण भविष्यातील दुग्ध व्यवसायाकडे कसं पाहता याबद्दल काय सांगाल? भविष्यातील जो दुग्ध व्यवसाय तो दुग्ध व्यवसाय डॉंकीवर तर नक्कीच नसणार आहे. डॉंकीवर याच्यासाठी का आज मोठमोठ्या कंपन्या आहे, आपण जर बारीक विचार केला तर या ठिकाणी मोठमोठे डेअरी फार्म आहेत महाराष्ट्रामध्ये, दूध धंद्यावरतीच बोलले जातात. आज अमूल सारखी कंपनी आहे जी स्वतःच 1 लिटर दूध उत्पादित करत नाही आणि एवढ्या मोठा दुधाचा व्यवसाय ती कंपनी करते. मग आपण जर एवढा मोठा ती कंपनी व्यवसाय करते तर आपल्याला एवढा मोठा व्यवसाय नाही करायचा. आपण ज्या ठिकाणी दूध व्यवसाय आपल्या गायी सांभाळतो, या ठिकाणी गायी पाळतो, त्याच वाढवल्या पाहिजे. उदाहरण द्यायचं जर ठरलं तर 10 वर्षापूर्वी मक्याचं ऍव्हरेज होतं 15 पोते एकरी. बरोबर, 10 वर्षापूर्वी मक्याचं ऍव्हरेज किती होतं? 15 पोते. नंतर व्हरायटी आल्या. आता दूध उत्पादक शेतकरी आणि सगळे शेतकरी नवीन नवीन व्हरायटी आल्या. ऊसाच्या बाबतीत पण तसंच झालं, नवनवीन व्हरायटी आल्या. आज जर या ठिकाणी शेतकरी कृषी सेवा केंद्रात जर गेला, कृषी सेवा केंद्रात गेल्यानंतर शेतकरी फक्त मक्याच्याच व्हरायटी जर स्वतःच्या शेतात लावायची असली तर 10 वेळेस चौकशी करतो. आमकी आमकी मका आहे, तिला ऍव्हरेज किती आहे, तिला 40 पोते ऍव्हरेज आहे का,
तिला मी खत कोणतं टाकू, एवढं खत टाकल्यानंतर मला 40 पोते मिळेल का, एवढं करून तो नुसता दुकानदाराच नाही ऐकत, तो त्याच्या पाहुण्याला पण फोन करतो की तुम्ही मागच्या वर्षी ही व्हरायटी लावली होती, या व्हरायटीचं ऍव्हरेज वाढलं का. या ठिकाणी ऊसाचं जर एखाद्या कारखान्याने जर टनेज जास्त निघालं, तर उदाहरणार्थ 265 जुन्या काळात गावरान ऊस होता, त्याचं ऍव्हरेज 30 टनाच्या पुढे नव्हतं. आज 100 टन ऍव्हरेज शेतकरी काढतोय ऊसाचं. म्हणजे हे काय झालं, अपडेट राहणं म्हणतात. किरकोळ तुमच्या हातातला जो अँड्रॉइड मोबाईल आहे ना, तो तुम्हाला तर पूर्णतः 100% माहिती पण नाही होत, तरी तो 15 दिवसाला ते 1 महिन्याला अपडेट मागतो. जसं तुम्ही इतर पिकामध्ये अपडेट झाले, मका जादा ऍव्हरेजची, ऊस जादा ऍव्हरेजचा, गिन्नी, सुपर निपियर, बुलेट निपियर, रेड निपियर सगळं प्रत्येक चाऱ्याच्या बाबतीत अपडेट झाले. सगळ्या बाबतीत शेतकरी अपडेट झाले. मग गायींच्या बाबतीत अपडेट का नाही झाले? माझ्या पाठीमागे जर सपोज ही गाय आहे, ही गायीने जर माझ्या वडिलांनी हिचं दूध 20 लिटर काढलं, तर त्या गायीचं दूध मी जर 20 लिटर काढलं तर दूध धंदा परवडेल का? माझ्या वडिलांच्या काळात जर गावाचे पोते 10 होत होते, मी जर 20 पोत्यांवरती नेलं, तर मग मी माझ्या गोट्यातली गाय अपडेट का केली नाही, तिचं ऍव्हरेज का काढलं नाही, मी का डॉक्टरला विचारलं नाही की जर ही 20 लिटर दूध देते तर नवीन बुल कोणते आले, नवीन सिमेंट कोणते आले, नवीन जादा दूध देणाऱ्या व्हरायट्या कोणत्या आल्या. जशी शेतामध्ये फक्त 4 महिन्याच्या पिकासाठी 40 जणांना चौकशी केली जाते, आणि तुमच्या गोट्यामध्ये जर वासरू जन्माला आलं तर ते 8-8 वर्ष राहतं, तेव्हा वासराबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही. फक्त डॉक्टरला काय म्हणतात, काळं भांड झालं पाहिजे, काहीच माहिती नाही. म्हणजे पिकामध्ये जे नाशवंत पीक आहे त्याबद्दल सगळी माहिती आहे 4 महिन्याच्या पिकाबद्दल. आणि या ठिकाणी जर गायींच्या दावणीला जी गाय बांधलेली आहे 8 वर्ष पूर्ण वेत, अक्षरशः गाई आपण खुट्यावरती जाऊन देतो, तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. तिच्या आईच्या दुधाची कॅपॅसिटी माहित नाही, डॉक्टरनी कोणता सिमेंट भरलं ते माहिती नाही. या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजे. त्या आता सध्या मला माहिती झालंय, तुम्ही पण माहिती करून घ्या. ही कारवड कोणत्या बुलची आहे, तिच्या आईनं दूध कोणतं दिलं, किंवा ते जे सिमेंटचा जो वळू वापरला त्या वळूच्या आईने दूध किती दिलं, त्या वळूच्या जर लेकी जन्माला आल्या असल्या तर त्यांनी दूध किती दिलं. या पद्धतीनं या ठिकाणी सिमेंटचं सिलेक्शन करा. जर गाईनं 20 लिटर दूध दिलं तर पुढच्या पिढीमध्ये तिच्या होणाऱ्या कारवडीनं कमीत कमी 25 दिलं पाहिजे. असं करत 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 पुढे चला. आता या ठिकाणी तुम्ही विचारलेल्या प्रश्नामध्ये माझं भविष्य काय पुढं, तर मी दूध धंद्याकडे या दृष्टीने बघतो. आता माझ्याकडे जर मी चांगल्या जातीवंत गायी तयार जर करायला घेतल्या तर मला 7 पिढ्या लागतील त्या गायीच्या. गाय जन्माला वासरू जन्माला आलं, त्याला चांगलं सिमेंट भरलं, परत त्याला चांगलं सिमेंट भरलं, परत त्याला चांगलं, एवढं वेळ नाही. जग फास्ट झालंय, मला आयुष्यभर तेवढं एकच काम नाही करायचं. मग मी असं ठरवलंय आता, ज्यावेळेस माझ्या इम्पोर्टेड कालवडी किंवा गायी 10ची बॅच तयार झाली तर सरळ एम्ब्रिओ ट्रान्सफर करून द्यायचा. एम्ब्रिओ ट्रान्सफर ही इतकी छान टेक्निक दूध धंद्यात आलेली आहे की या ठिकाणी तुम्हाला जातीवंत गायी पिढ्यानं पिढ्या फायदा करीत बसायचं नाही. तुम्ही एका विशिष्ट कंपनीकडे जायचं, त्यांचा पूर्ण डाटा राहतो, ते तुम्हाला सांगणार की तुम्ही आमच्या या कंपनीचा एम्ब्रिओ म्हणजे गर्भ, या ठिकाणी हा गर्भ घ्या, ही कालवडच जन्माला येणार आणि ही कालवड जन्माला आल्यानंतर तुम्हाला 40 लिटर दूध देणार. तुम्हाला बाकीचं काहीच करायची गोष्ट, तुमच्या गोठ्यामध्ये 10 गायी निवडायच्या, ते येणार, तुमच्या गायींमध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर करून देणार. एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्यानंतर या ठिकाणी कालवडी होणार, कारण सॉर्टेड सिमेंटचा एम्ब्रिओ असतो तो, आणि तेच तुम्हाला सांगणार 40 लिटर दूध देईल. म्हणजे 2 वर्षानंतर आज जिथं तुम्ही सिमेंट भरलं, सिमेंट भरल्यानंतर 3 वर्षानंतर ज्या वेळेस ती कालवड दूध देणार, ती डायरेक्ट 40 आणि 50 लिटर दूध देणार. असं एक एक पुढे वाढायची गरज नाही. म्हणून मी आता सध्या गाय AI करताना 6-7 महिन्यानंतर एम्ब्रिओ ट्रान्सफरचं बघू राहिलो. एम्ब्रिओनीच गायी गाभण करायच्या, सॉर्टेड सिमेंट वापरायचे, चांगले बुल वापरायचे. आणि या ठिकाणी 2 मार्ग निघतात दूध धंद्यामध्ये. एक, तुम्ही दूध विकू शकता, बाय प्रोडक्ट विकू शकता. 2, तुम्ही चांगल्या गायी विकू शकता, चांगलं दूध घालू शकता. मी दुसरा मार्ग निवड. डिमांड कसला आहे त्याचा सप्लाय करा. दुधाचा डिमांड आहे का? दुधाला डिमांड नाही. डिमांड कशाचा आहे? चांगल्या फायदा, चांगली गाय. मग ती चांगली गाय तुमच्या गोठ्यामध्ये तयार करा,
पुढच्याला 1 लाख 1.25 लाखाला यायचा. आणि सगळी गोष्ट सगळ्यात महत्वाचं, गॅरंटी काय देणार? ऍप आहे तुमच्याकडे, लहानची मोठी झालेली कारवडीची सगळी नोंद आहे त्या ऍप मध्ये. या ठिकाणी PDF काढा, स्क्रीनशॉट काढा, या ठिकाणी पूर्ण माहिती त्याला देऊन टाका. म्हणजे त्याला सगळी माहिती पूर्ण कन्फर्म कळेल की आजारी किती वेळेस पडली, तिला औषध उपचार कोणता केला, या सगळ्या गोष्टी. मग डिमांड कसला आहे? चांगल्या गायींचा आहे. डिमांड दुधाचा आहे का? नाही. दुधाचा डिमांड जर असता तर 90 रुपये लिटर दूध भेटला. आणि आपल्याकडे पद्धत कोणती आहे? ज्याचा डिमांड नाही त्याच्याच मागे पडतात. आज जर मी म्हटलं 30 लिटरची गाय 1 लाखाला 6 दाती म्हणजे यंग, तर संध्याकाळपर्यंत माझ्याकडे गर्दी होईल. 1 लाखाला 30 लिटर पिळून देणार का? म्हणून भविष्यामध्ये माझं असं चाललंय, जातीवंत गायी तयार करायच्या आणि पिळून द्यायच्या. शेतकरीचं म्हटलं 30 लिटर दूध काढून द्या, 30 लिटर दूध काढून द्यायचं, 1 लाख रुपये, 1.25 लाख. तिच्या त्या ब्रिडिंग वरती तिच्या किमती ठरतात. म्हणून मार्केट कशाला आहे ते ओळखा. म्हणून मी दरवेळेस प्रत्येकाला एक सांगतो, फर्स्ट लॅक्टेशनला कितीचा खर्च भागवते जन्माला आल्यापासून, सेकंडला दुसऱ्यांदी जणली ती व्हॅली, सेकंड लॅक्टेशनला ती तुम्हाला नफा मिळून देते, आणि थर्ड लॅक्टेशनला तुम्ही तिला विकायचे. लोक गाई म्हातारी झाल्यानंतर खाटकाला विकतात 10,000. तसं नाही करायचं. यंग गाईंचा डिमांड आहे, तिसऱ्या लॅक्टेशनला गाई सगळ्यात जादा दूध देते, तिसऱ्या लॅक्टेशनला ती गाय सेल करा, सेल करा. तिचे जेवढे 1 लाख राहील ती प्युअर नफ्यात राहील, कारण ऑलरेडी 2 वितामध्ये तिने तिचा खर्च नील केलेला राहतो. तिसऱ्या लॅक्टेशनला काय विकायची माहिती? कारण पहिल्या लॅक्टेशनला ज्या वेळेस तिनं जी कालवड दिली होती, ही विकल्यानंतर ती कालवड व्यालेली असेल, तिची फर्स्ट जनरेशन चालू राहते. टार्गेट छोटस पकडा, माझ्या गोट्यामध्ये दरवर्षी मी 10 गाई विकला, म्हणजे 10 गायींची चेन जरी 10 लाख रुपये तुमची फिक्स झाली. म्हणजे या पद्धतीनं भविष्य चाललंय. या ठिकाणी मिल्किंग पार्लर बनवायचं आहे, TMR पद्धत बनवायची आहे. सर्व चारा या ठिकाणी एकत्र कालवला जातो, त्या TMR पद्धतीत पण अभ्यास केलाय. हळूहळू सेन्सर टॅग सिस्टीम वगैरे भरपूर डेव्हलपमेंट करायची. बघू आता एक एक हळूहळू झाल्यानंतर अपडेट करत राहू. नक्कीच सर, नक्कीच. त्या दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाने नक्कीच पशुपालकांचं किंवा डेअरी फार्म मॅनेजरचं जे काम आहे ते सुखकर होतं. तर मला यानंतरचा एक प्रश्न विचारावासा वाटतो की त्याचं उत्तर हो किंवा नाही या शब्दात दिलं तरी चालेल, की दुग्ध व्यवसाय खरंच परवडतो का, हो किंवा नाही? दुग्ध व्यवसाय परवडतो, आणि जर परवडत नसता तर मी तुमच्या पुढे नसतो. ओके, नक्कीच सर, नक्कीच. सर, आपण जनावरांची खूर सारणीबद्दल आपण काय सांगाल, आणि खरंच खूर सारणी करणं खूप गरजेचं असतं का? हो, खूर सारणीला या ठिकाणी ना होफ ट्रिमिंग म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलं जाईल, पण खुरांच्या बाबतीत खूप कमी माहिती आहे लोकांना. आज जेवढं मी बोललो कदाचित या ठिकाणी लोकांना 50% मी जे बोललो ते ऑलरेडी आधीच माहिती आहे. मी तरी जास्त डीप बोललो नाही, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. परंतु सगळं माहिती आहे, पण गायींच्या खुरांबद्दल लोकांना माहिती नाही. आजही या ठिकाणी आम्ही हुप ट्रिमिंग साठी जातो, खूर साळणी करायला. या ठिकाणी मी ज्यावेळेस बाहेर जातो तर मोठमोठे फार्म जे आहेत, आधुनिक फार्म म्हणतो आपण त्यांना, त्या आधुनिक फार्म मध्ये वर्षातून एकदा प्रत्येक गायीच्या नख्या केल्या जातात, खुरी साळलीत जातात. कारण त्यांचं म्हणणं असं आहे, गायीची तब्येत आणि जीवनशैली चांगली जर सुधारायची असेल तर खुरांसारखा पर्याय नाही. या ठिकाणी पूर्ण तुम्ही गायीला खाद्य चुकत नाही, चारा चुकत नाही, मॅनेजमेंट चुकत नाही, लाईट चुकत नाही, मनुष्यबळ चुकत नाही, भांडवल चुकत नाही, पैसा चुकत नाही. आणि अशा 500-600 किलो गायीचं जे वजन आहे, जे 4 पायांवरती आहे, त्या 4 पायांवर आपण कधीच लक्ष देत नाही. मग काय होतं, उदाहरण जर खुरांचं द्यायचं ठरलं तर तुमच्या पायामध्ये एक बूट आहे, त्या बुटामध्ये जर खडा टाकला आणि तुम्हाला म्हटलं दिवसभर चला, तुम्हाला चालवेल का? 10 मिनिटं सुद्धा चालवणार नाही. मग लोकांचं हेच चुकतं. 500 किलो वजनाची गाय अचानक दुधाला कमी पडली, अचानक लंगडायला लागली, मग कुठंतरी पाय बघतात. बऱ्याचशा ठिकाणी मी काम करायला जातो तर अक्षरशः गायींच्या पायामध्ये पू झालेला असतो, पस झालेला असतो. नाक्या साळतानी काचेचे तुकडे, गजाचे तुकडे, खडे या ठिकाणी 6-6 महिने झालेले असतात. गायींच्या खुरांमध्ये खडे असतात. खुरांबद्दल अजिबात माहिती नाही, त्याच्यामुळं डॉक्टर आले, पेनिसिलिनचं इंजेक्शन देतात. मित्रांनो,
खूर साळण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय राहत नाही. अँटीबायोटिक आणि पेनकिलरच्या इंजेक्शनमुळे तिच्या पायामधील रुतलेला खडा बाहेर निघत नाही आणि गायीच्या एकदा पायामध्ये जर खडा गेला तर तो पूर्ण अल्सर केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे खूर साळणी वर्षातून एकदा झालीच पाहिजे. नक्कीच सर. सर्व शेतकरी बांधवांना मी तीही विनंती करतो की आपल्या जनावरांची खूर साळणी नक्कीच करून घ्या. कारण का एकावरती एक खूर आलेले असतात आणि खूप बॅलन्सिंग जर न झाल्यामुळे गाईला तिचं वजन तोलणं खूप अवघड जातं. त्याच्यामुळे खूर साळणी खूप महत्वाचा विषय आहे. तर एक शेतकरी म्हणून, एक पशुपालक म्हणून, एक दुग्ध व्यावसायिक म्हणून आपल्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? सरकारकडनं कसं आहे, सरकार दर 5 वर्षाला बदलतं, तर आपणच बदललेलं योग्य राहील. सरकारकडनं अपेक्षा काय करणार आहे? कारण सगळ्यात मेन प्रॉब्लेम कोणता असतो? दूध धंदा हा डिमांड अँड सप्लाय वरती आहे. आता सरकारकडनं अपेक्षा तुम्ही म्हटले मला, पण सरकारकडनं अपेक्षा दुधाच्या भावाबद्दल तर नाहीच आहे. कारण दुधाच्या भावाबद्दल कोणतं सरकार गॅरंटी देत नाही. त्याचं कारण असं आहे, डिमांड अँड सप्लाय. शॉर्टेज झालं तर 32 रुपयापर्यंत दूध आपण विकलेलं आहे आणि दुधाचा अतिरेक झाला तर या ठिकाणी 18, 15 रुपयानं दूध आपणच विकलेलं आहे. मग याला जास्त हे न करता ब्रीडिंग वरती काम केलं पाहिजे. आणि सरकारला माझं एकच म्हणणं आहे की सरकारने 2 गोष्टीवर स्ट्रॉंग नियंत्रण आलं पाहिजे. बरेचसे पशुपालक म्हणतात आम्हाला दुधाला भाव द्या, भाव द्या. 2 गोष्टी नियंत्रणात आणा, दुधाला भाव वाढेल. एक, भेसळ. सरकारने काय केलं पाहिजे? खरंच दुधात भेसळ होते ना, या ठिकाणी जिथं भेसळ होते त्यांना जन्मठेपेची शिक्षा का. किमान जिल्ह्यामध्ये, एका जिल्ह्यामध्ये 15-20 केसेस जन्मठेपेच्या झाल्याच पाहिजे. तारखेवर तारखी पडतात, सुटून जातो, लोक विसरतात. दुसरी माझी मागणी अशी आहे, ब्रीडिंग वरती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी काम झालं. अजिबात काम नाही झालं म्हटलं तरी चालेल. ब्रीडिंग वरती एक निकष ठेवा. तुम्ही जर एचएफ गाईला जर ब्रीडिंग करत असाल आणि जर कमी क्वालिटीचं सिमेंट वापरत असाल तर त्यावर बंदी आली पाहिजे. आणि ऑलरेडी आता सॉर्टेड सिमेंट वापरा. एकीकडे आपण बघतो, एक खूप गहन मुद्दा आहे, एक दूध व्यावसायिकाचा मर्म येतो की जर तुम्ही सॉर्टेड सिमेंट अवेलेबल करून दिले तरच आम्हाला परवडल, नाहीतर 30 गायींमध्ये जर गोरेनी झाले तर त्या गोऱ्याचं करू काय. सरकारने बंदी घालून ठेवली गोरे विकण्यावरती. जर खोंड झाले तर एक तर 25 रुपयानं परवडत नाही, आणि जर ते खोंड झालं तर करायचं काय, ते सांभाळायला परवडत नाही. म्हणून गव्हर्नमेंटकडे दुसरी माझी मागणी अशी आहे की गव्हर्नमेंटनं सॉर्टेड सिमेंट दिले पाहिजे, पण ते सॉर्टेड सिमेंटचा डायरेक्टली शेतकऱ्यांकडनं डाटा घेतला पाहिजे. आजही सॉर्टेड सिमेंट जर गव्हर्नमेंट म्हटलं आम्ही सॉर्टेड सिमेंट देतो, तर मी सांगतो माझ्या गावात आजही सॉर्टेड सिमेंट आलेलं. जर गव्हर्नमेंट म्हणत असेल सॉर्टेड सिमेंट आलंय, तर मग माझ्यासारख्या गोट्यावाल्याकडे का आलं नाही. आम्ही पैसे पण पे करू, पण तुम्ही काय करा, या ठिकाणी चांगले बुलचे, चांगले सिमेंटचे सॉर्टेड सिमेंट अवेलेबल करा, जेणेकरून चांगल्या जातीची पैदास निर्माण होईल, ज्यादा दूध देणाऱ्या गायी होतील. आणि आमचं जे रडगाणं तुमच्याकडे कायम चालू असतं, दुधाला भाव द्या, दुधाला भाव द्या, ते कुठंतरी बंद होईल. तुम्ही भेसळ बंद करा आणि सॉर्टेड सिमेंट द्या, या ठिकाणी दुधाला भाव आमच्या आपोआप वाढून जाईल. नक्कीच सर. दुग्ध व्यवसायातील कामामुळे आपल्याला 2 पुरस्कार देखील मिळालेले आहेत, तर त्या पुरस्काराबद्दल थोडक्यात काय सांगा. पुरस्काराबद्दल जर सांगायचं ठरलं तर पुरस्कार मिळतात, आणि पुरस्कार मिळाल्यानंतर मिळतात म्हणजे काम केल्यावरच मिळतात. पुरस्कार मिळतात आणि मिळाल्यानंतर एक थोडस असं चांगली फिलिंग येते की आपल्या कामाची कोणतरी दखल घेते, आणि ती दखल घेतल्यानंतर एक अजून हुरूप येतो. म्हणजे पुरस्कार निसता तो भिंतीवर टांगायचो का नाही राहत. तर असे माणसं समाजात आहे. आता उदाहरणार्थ तुम्हीच घ्या किंवा तुमच्यासारखी अनेक माणसं की जी आमच्यासारख्या शेतकऱ्यांची दखल घेतात, जे काहीतरी युनिक करतात. मग त्या शेतकऱ्यांची दखल घेतल्यानंतर आतून एक हुरूप जाणवतो. पुरस्कार भेटला, एखाद्याने आमची थोडीशी स्तुती केली, त्यामुळे काय होतं, माझ्याकडे जे 4 शेतकरी येणार आहे त्या 4 शेतकऱ्यांना मी 100% चांगलं नॉलेज देतो, फ्री नॉलेज देतो, त्यांच्याकडनं 1 रुपया न घेता.
आतापर्यंत माझ्या गोट्यावरती भरपूर सातारा, सांगली, महाराष्ट्रातल्या बऱ्याच कानाकोपऱ्यातून या ठिकाणी परदेशातून सुद्धा या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत. तर एक हुरूप भेटतो आणि पुरस्कारासाठी ज्यावेळेस नाव निघालं त्यावेळेस पण एक छान वाटलं की आपला ट्रॅप राईट आहे, म्हणून या ठिकाणी नक्कीच खूप आनंद वाटला. नक्कीच सर, आपण दुग्ध व्यवसायातील आयडॉल आहात. एक दुग्ध व्यवसायातले एक मुरब्बी व्यक्तिमत्व म्हणून आपलं नावारूपाला आलेलं आहे. तर आयुष्यात कोणत्या 3 गोष्टींना आपण महत्व देता, काय सांगाल? एक सगळ्यात 3 गोष्टी महत्वपूर्ण जर माझ्या आयुष्यातले जर म्हणायचे ठरले तर पहिली महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे माझी फॅमिली. तुमची फॅमिली आहे तर तुम्ही आहे, नाही तर तुमच्या यशाला कोणीच विचारणार नाही. तुम्ही पैसा किती कमावला, पुरस्कार किती कमावले, ज्यावेळी तुम्ही घरी येता, ज्यावेळी तुमचा भाऊ किंवा तुमची आई सांगते माझ्या मुलाने, माझ्या भावाने पुरस्कार कमावला, त्याच गोष्टीला व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे मला पहिली महत्वपूर्ण गोष्ट माझी फॅमिली वाटते. दुसरी गोष्ट महत्वपूर्ण, तुम्ही जो धंदा करता त्या धंद्याशी तुम्ही किती प्रामाणिक आहात. तो जर तितका प्रामाणिकपणे केला तर तो धंदा तुम्हाला कुठेतरी यश मिळून देणार आहे. म्हणजे दुसरी महत्वपूर्ण गोष्ट, मी जो धंदा करतो तो खरंच इमानदारीने करतो का, ती महत्वपूर्ण गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, ज्या समाजामधनं तुमची वाहवाही होते, ज्या समाजाकडनं तुम्ही पैसा कमवता, ज्या समाजाकडनं तुम्हाला 4 पैसे मिळतात, त्या समाजासाठी तुम्ही काय करता. मी पैसे दान करू शकत नाही कारण मी मोठा माणूस नाही. ज्ञान तर दान करू शकतो. जसं मला बाकीच्यांनी फ्री ऑफ दिलं तसं मी इतरांना देऊ शकतो. म्हणून या 3 महत्वाच्या गोष्टी मी माझ्या आयुष्यात कायम करतो. एक फॅमिलीला महत्व देणे, दुसरं जो दूध धंदा करतात तो प्रामाणिकपणे करणे, आणि तिसरं माझ्याकडे जे बाहेरचे समाजामधील व्यक्ती येतात, दूध धंद्याशी निगडित व्यक्ती येतात, त्यांना पूर्णतः वेळ देऊन त्यांच्या पूर्ण शंकेचं निरसन करणे. नक्कीच सर. यानंतर आपल्या आयुष्यातील एक चांगला आणि वाईट अनुभव काय सांगता येईल? आता माझ्या आयुष्यातील वाईट अनुभव हेच माझे चांगले अनुभव. म्हणजे वाईट अनुभव हे चांगले अनुभव का, तर जर मी अनसक्सेसच झालो नसतो तर यशाची किंमत कळाली नसती. म्हणजे वाईट अनुभव सांगायचा जर ठरला तर एक दिवस म्हणजे इतकी वाईट परिस्थिती होती, पोल्ट्रीचा व्यवसाय करण्यासाठी बाहेर गेलो होतो मी आणि माझा मित्र. तर पोल्ट्रीचा व्यवसाय करताना अक्षरशः पैसे शिल्लक राहिले. 10 रुपयाच्या नोटीवरती 3 दिवस आम्ही काढले. मेसवाला आम्हाला मोजून चपाती खायला देतो. म्हणजे वाईटातला वाईट दिवस काय राहतो तो तिथे अनुभवायला भेटला. पण तो अनुभवायला भेटला म्हणून आज मी या ठिकाणी. आणि सगळ्यात चांगली गोष्ट, आतापर्यंत माझ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली गोष्ट ही घडली की मी माझ्या घरच्यांची मनं जिंकू शकलो. ज्यावेळेस मी दूध धंदा सुरुवातीला तुम्हाला बोललो ठिबकच्या नळ्यांनी बांधलं होतं, त्यावेळेस माझ्या घरच्यांनी मला नावं ठेवले, कारण त्याच्या आधी भरपूर पैसा वाया घातला होता. आज माझ्या घरचे, मी जर कोणतीही गोष्ट करायला घेतली घरचे नाही म्हणत नाही, आणि हीच माझ्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट आहे का मी त्यांचा विश्वास घरच्यांचा इतका संपादित केलाय. आज माझ्याकडे फार मायक्रोस्कोप सह सगळं आहे, स्पर्म चेक करतो. आज जर मी माझ्या घरच्यांना जर म्हटलं तर या ठिकाणी मला 100 गायींचा गोठा बांधायचा तरी माझ्या घरचे या ठिकाणी नाही म्हणणार नाही. म्हणून माझ्या आयुष्यातली एक वाईट गोष्ट ती काही या ठिकाणी तिथं किंमत कळाली, स्वतःची पण पैशाची पण. आणि दुसरी गोष्ट की आता घरचे सगळ्यांचा फुल सपोर्ट आहे, सर्व करायची मुभा आहे मला, त्याच्यामुळे ही एक दुसरी चांगली गोष्ट आहे. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या डेअरी फार्मला आमच्या धेनू टीम कडून खूप खूप शुभेच्छा. सर्व शेतकरी व पशुपालक बांधवांना मी एक विनंती करतो की आपणाला दुग्ध व्यवसायासंबंधित कधीही काही प्रश्न असतील तर प्ले स्टोअर वरून धेनू ॲप डाउनलोड करा आणि त्यामधील प्रश्न उत्तरे या विभागामध्ये आपले प्रश्न आपण जरूर विचारू शकता. त्या ठिकाणी धेनू एक्सपर्ट आपणास 24 तासाच्या आत आपणाला उत्तरं देण्याचा प्रयत्न करतील. आपल्या पशुधनाचे डिजिटल पद्धतीने जर व्यवस्थापन करायचे असेल तर आपली जनावरे व्यवस्थापन या विभागामध्ये रजिस्ट्रेशन करावी. धेनू ॲप आपणाला व्यवस्थापनाचे वेळेवर नोटिफिकेशन देईल. धेनू ॲप आयोजित मोफत वेबिनारसाठी आज गणेश बाळकृष्ण अंत्रे सर
यांनी वेळात वेळ काढून आपल्याला दुग्ध व्यवसायातील जबरदस्त अनुभव या ठिकाणी सांगितलेत. त्याबद्दल श्री गणेश बाळकृष्ण सरांचे व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या सर्व शेतकरी तसेच पशुपालक बांधवांचे मी नितीन पिसाळ धेनू टीमच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आजचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. धन्यवाद सर. धन्यवाद. दुग्ध व्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच आपल्या मोबाईलवर धेनू ॲप डाउनलोड करा. धेनू इंडिया या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. www.dhenu.com. Thanks for watching.